सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा। देतो विषयाची दाट झाडी माझी कामक्रोधांची साकडी तुकाऊनी आला पाडी सद्वासनेची। हा 7व्या अध्यायातला श्लोक असून या श्लोकाचं चिंतन सांगण्यापूर्वी 1-2 गोष्टी सांगणं आवश्यक आहे। त्या सांगून मग मी आपल्याला काहीसं चिंतन सांगणार आहे। पहिली गोष्ट अशी की दिलेल्या वेळेपेक्षा थोडासा काही वाहनांच्या निमित्तानं वेळ झाला हे सांगणं पहिलं कर्तव्य आहे। आणि दुसरी गोष्ट आपल्याला अशी सांगायची की ज्या निमित्ताने आपण हा महोत्सव करीत आहोत ते निमित्त चिंतनीय असल्या कारणाने त्याचं थोडंसं पहिल्यांदा महत्त्व सांगून मग मी या श्लोकाचं चिंतन सांगणार आहे। या महोत्सवाचं जे निमित्त आहे ते ब्रह्मश्री दत्त कवीश्वर महाराज यांच्या सहस्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने हा महोत्सव चालू आहे आणि त्यांच्या भक्तगणांनी हा महोत्सव सुरू केलेला आहे। हा एक मोठा यज्ञ आहे। कारण यज्ञ लक्षणामध्ये असं प्रतिपादन केलेलं आहे, देवता पूजा संगती कर्णदानेषु यच। धात्वर्थाच्या दृष्टीने आपण चिंतन केलं तर आपल्याला असं दिसून येईल की देवतेचं पूजन करणं त्याबरोबरच संगतीकरण करणं आणि सरते शेवटी दान इत्यादी करणं याला यज्ञ असं म्हणतात। त्यापैकी संगतीकरण ज्याला म्हणतात त्या संगतीकरणामध्ये ज्या गोष्टींचा अंतर्भाव होतो त्यामध्ये साधू पुरुषांची पूजा करणं हाही एक भाग त्याच्यामध्ये आहे। संगतीकरणामध्ये ज्यावेळी एखादा धर्मनिर्णय करण्याची वेळ येते त्या धर्मनिर्णयाच्या बाबतीत जर काही संभ्रम निर्माण झाला तर त्या काळी विद्यमान असलेल्या विद्वानांची सभा बोलवून त्यामध्ये तो धर्मनिर्णय करणं यालाही संगतीकरण असं म्हणतात। मौलीने असं लिहिले शब्दी शब्दो यजिजे यालाही संगतीकरण असं म्हणतात। जेव्हा गुरु आपल्या समोर एखाद्या विषयाची संथा देतात, वेदाची संथा देत असले तर वेदाची गीतेची कोणत्याही ग्रंथाची संथा देत असताना गुरूंनी उच्चारण केलेल्या शब्दाबरोबर अगदी आपला स्वतःचाही स्वर त्या पद्धतीने विशिष्ट रीतीने आपण निर्माण करणं, गुरूंच्या उच्चाराबरोबर आपला उच्चार एकरूप अशा प्रकारचा निर्माण करणं किंवा वेदाची स्वरादी विशिष्ट असलेली रचना जशीच्या तशी घोकणं याला शब्दी शब्दो यजिजे असं म्हणतात। म्हणजे गुरूंच्या शब्दामध्ये आपला शब्द यजन करणं हाही एक मोठा यज्ञ आहे। केवळ गुरूंच्या स्वरादी विशिष्ट शब्दांच्या मध्ये आपला शब्द मिसळणं एवढ्याने कार्यभाग होत नाही, पण हा त्याचा प्राथमिक भाग आहे। आणि या प्राथमिक भागानंतर गुरु ज्यावेळी आपल्याला एखाद्या विषयाचा उपदेश करतात तो उपदेश आपण ग्रहण करून अगदी तंतोतंत त्या पद्धतीने त्याचा अनुवाद करणं यालाही शब्दी शब्द यजिजे असं म्हणतात। आणि सरते शेवटी त्यांच्या बोधासम आपला बोध असणं, ते ज्या बोधावर आरूढ आहेत त्या बोधावर आपण आरूढ होणं हाही एक प्रकारचा यज्ञ। कारण स्वयमयीच गण्यमाने मशकान मशको हमेव देहदृशा विश्वाधिकेश ते मे सद्बोधानंद पूर्णता तुल्या। साधू पुरुषाच्या स्थितीमध्ये देहदृष्टीने मोजत असताना जरी देवभक्तपणा निर्माण होत असला, न्यूनाधिकपणा उपाधिकृत असा होत असला तरी बोधदृष्टीने मात्र गुरु आणि देव, संत आणि देव एकाच योग्यतेचे असतात। म्हणून त्या दृष्टीने जर आपण विचार करू लागलो तर गुरु ज्या बोधावर आरूढ आहेत त्या बोधावर आपण आरूढ होणं यालाही शब्दी शब्द यजिजे असं म्हणतात। असं 3 प्रकारे गुरूंच्या शब्दामध्ये आपला शब्द आहुती देणं याला यज्ञ म्हणतात। आणि त्याबरोबरच साधू पुरुषांची पूजा करणं, साधू पुरुषांचा सत्कार करणं हाही एक यज्ञ। असा हा यज्ञ आपण भक्तगणांनी आरंभिलेला आहे। किंबहुना देवापेक्षाही संतांचं महत्व अधिक आहे असं दादांनी लिहून ठेवलं। कारण देवाच्या पूजेमध्ये अदृष्ट फल निर्माण होतं। देवपूजेमध्ये एक अदृष्ट फल निर्माण झालं
म्हणजे पुन्हा दृष्टफलाचा फारसा प्रश्न निर्माण होत नाही. यद्यपि काही अवांतर प्रयोजन दृष्ट म्हणून प्रतिपादन केलेली आहे. उदाहरणार्थ ईश्वराची भक्ती केली असता मनुष्याच्या चित्तामध्ये वैराग्य निर्माण होतं म्हणून माऊलीने लिहिले. म्हणून ती पूजे रिझलिनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देजे पसायतया. जर ईश्वराची पूजा केली आणि ईश्वर जर प्रसन्न झाला तर त्या ईश्वराच्या प्रसन्नतेमध्ये आपल्याला वैराग्य सिद्धीचा लाभ होतो असं प्रतिपादन केलं आहे. म्हणून वैराग्य सिद्धी हे एक दृष्टफल आहे ईश्वर पूजनात. दुसरं पुढे वर्णन करताना असं केलं आहे की ईश्वर पूजेमध्ये जसं वैराग्य निर्माण होतं त्याबरोबरच ईश्वराच्या पूजनाने ईश्वराला यथावत ओळखावं अशी तीव्र जिज्ञासा निर्माण होते. हेही त्याचं फल आहे की ज्या ईश्वराची मी पूजा करतो, ज्या ईश्वराच्या नामाचा मी जप करतो, तो ईश्वर आहे तरी कसा, त्याचं कोणतं रूप आहे, तो सगुण आहे की निर्गुण आहे, तो इहलोकवासी आहे का वैकुंठवासी आहे, जीव परमात्म रूप होतो तो काय ब्रह्मज्ञानाने झाल्यानंतर होतो का पूर्वीही असतो, अशा एकानेक प्रकारच्या आपल्या मनामध्ये शंका निर्माण होतात. आणि त्या शंका निर्माण होण्यासाठी आपण श्रवण इत्यादी करतो. पण हे सगळं करीत असताना त्या परमेश्वराला जाणण्याची सरतेशेवटी एक तीव्र इच्छा निर्माण होते. हेही त्या ईश्वर कृपेचं लक्षण. तिसरी गोष्ट अशी प्रतिपादन केले की ही इच्छा ज्या महापुरुषाच्याकडून पूर्ण होते त्या महापुरुषाची भेट होणं हेही ईश्वर प्रसादाचं लक्षण आहे. ऐसी कर्मे साम्य दशा होय जेथ विरेशा सद्गुरु तो अपैसा भेटेची का. त्याला सद्गुरूची भेट आपसुका होते. याचं उदाहरणच द्यायचं असलं तर जगद्गुरु तुकाराम महाराजांचं उदाहरण देत आहे. तुकाराम महाराज गंगेच्या स्नानाला निघाले होते. ते काही गुरूंच्या शोधासाठी निघालेले नव्हते. बऱ्याच संतांच्या चरित्रामध्ये संत आपल्या गुरूंच्या प्राप्तीसाठी म्हणून पुष्कळ प्रयत्न करायला गेले. अनेक ठिकाणापासून त्यांना अपमानित होऊन परत यावं लागलं. काहींच्या ठिकाणी केवळ बाह्य कर्माची स्थिती आहे तर अंतरंगाची नाही. काहींच्या ठिकाणी अंतराची स्थिती आहे पण दया नावाचा प्रकार नाही. अशा अनेक कारणाने एकापासून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसरीकडे जावं लागलं. पण काही प्रसंग असे निर्माण होतात की ज्या प्रसंगामध्ये ही सांगितलेली वचनाची स्थिती प्रत्यक्ष आपल्याला दर्शनामध्ये येते. तुकाराम महाराजांच्या बाबतीत ही गोष्ट घडली. हे गुरूंच्या शोधासाठी कुठे फिरले नाही. हे निघाले होते गंगेच्या स्नानासाठी. पण गुरु स्वतः वाकडी वाट करून महाराजांच्याकडे आले आणि वाकडी वाट करून येऊन गुरूंनी त्यांना उपदेश दिला. बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी असं त्याने आपल्या स्वतःच्या इतिहासामध्ये लिहून ठेवले. म्हणून याला म्हणतात ईश्वराच्या कृपेने गुरूंची आपसुका आपल्याला भेट होते. म्हणून ईश्वराच्या प्रसादामध्ये अदृष्ट निर्माण होतं आणि ही तीन प्रकारची दृष्ट फल प्राप्त होतात. तरीही ईश्वर सेवेनंतर गुरूंची प्राप्ती हेच त्याचं फल आहे. पुन्हा गुरूंची सेवा करण्याची आवश्यकता आहे. आणि गुरूंची सेवा करणं हे सर्व सेवेमध्ये श्रेष्ठ अशा प्रकारचं आहे. किंवा ईश्वर सेवा करणाऱ्याला पुन्हा गुरु सेवा करण्याची आवश्यकता आहे. पण गुरु सेवा करणाऱ्याला मात्र पुन्हा ईश्वर सेवा करण्याची आवश्यकता नाही. किंवा सगळ्यामध्ये श्रेष्ठ अशा प्रकारची ही सेवा असून मानवी जीवनाला अंतिम शरण्य जर काही गोष्ट असेल तर सद्गुरु व संत जीवन हे अंतिम शरण्य अशा प्रकारचं आहे. आणि सद्गुरु हे अंतिम शरण्य रूप असल्या कारणाने त्या गुरूंची उपासना करणं, त्यांची सेवा करणं हे आपल्या जीवनामधलं मुख्य काम आहे. भारतीय संस्कृतीमधलं एक आदर्श रूप जर काही असेल तर गुरुभक्ती ही आदर्श अशा प्रकारची आहे. किंवा गुरुभक्ती सर्व भक्तीमध्ये श्रेष्ठ अशा प्रकारची भक्ती आहे. ईश्वर भक्ती असो, एखाद्या भक्ताची भक्ती असो, त्यापेक्षाही गुरुभक्ती श्रेष्ठ आहे. कारण ज्ञानेश्वरीमध्ये तिन्ही प्रकारचं वर्णन केलंय. गुरुभक्तीचं वर्णन केलंय, भक्तभक्तीचं वर्णन केलेलं आहे आणि देवभक्तीचंही वर्णन केलं. भक्तभक्ती करण्यासाठी भक्त तर प्रवृत्त होत असतीलच पण ईश्वरही भक्तभक्ती करण्यासाठी प्रवृत्त होतो असं म्हटलेलं आहे. सहा अर्थ हे पालोपद अगदी कायम चालू आहे. किंवा ते इथे आले त्यावेळी त्याने अनेक गोष्टी प्रतिपादन केल्या. त्यात एक गोष्ट त्याने अशी प्रतिपादन केली की औचित्य कशाला म्हणतात. येन कर्मणा, ज्या कर्माने गुरु, राजा, देवता, इष्टमित्र, सखे, सज्जन प्रसन्न होतात त्याच कर्माला औचित्यपूर्ण असं कर्म म्हणतात. किंचित काही त्याच्यामध्ये उणेपण जर निर्माण झालं तर अनौचित्य प्राप्त होतं. त्यामध्ये गुरुभक्तीला विशेष प्राधान्य आहे. त्यासाठी त्या कर्णाचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की कर्णाने विद्या संपादन केली. ती इतकी विद्या संपादन केली की शेकडो अर्जुन त्याच्या विद्येमध्ये सामावले जातील इतकी त्याची शक्ती होती. उदाहरण द्यायचं झालं असं देता येईल की ज्यावेळी हा युद्ध प्रसंग चालू होता त्यावेळी अर्जुनाच्या बाणाने कैक मैल त्या कर्णाचा रथ मागे जात.
आणि कर्णाच्या बाणाने कधीतरी थोडासा रथ मागे हालायचा देवाचा. जेव्हा हा रथ हालत असे त्यावेळी स्वतः भगवान त्या कर्णाच्या शक्तीची स्तुती करीत असत की कर्णा काय तुझी शक्ती आहे, खरोखरीच अद्वितीय तुझी शक्ती असं म्हणे. हे सगळं वर्णन तो अर्जुन ऐकतच होता. अर्जुनाच्या असं मनात आलं की माझ्या बाणाने शेकडो मैल मागे त्याचा रथ फेकून देण्याचं सामर्थ्य आहे, तो जातो. एकदा सुद्धा देव त्याच्याविषयी धन्यतेचा उद्गार काढीत नाही. आणि त्या कर्णाच्या बाणाने कुठे कणभर माझा रथ हालतो न हालतो तर त्याच्या शक्तीची स्तुती करतात देव, हे काय आहे. म्हणून एकदा अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारला. तेव्हा त्याने सांगितलं, अरे त्याच्या रथावर फक्त कर्णच आहे, त्याला बाजूला सारण्यामध्ये काय सामर्थ्य लागतं. पण या रथावर अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदाघरी असं ज्याचं वर्णन केले तो मी या रथावर आहे. ध्वजस्तंभावरी वानरू मूर्तिमंत शंकरू हे ज्याचं वर्णन आहे, असा शंकर त्या रथावर उभा आहे. आणि असल्या सामर्थ्याने संपन्न असलेल्या रथाला जाग्यावरून हलवणं अवघड आहे, अशक्य आहे. त्याला थोडंसं हलवणं सुद्धा त्याला फार मोठी शक्ती लागते. म्हणून त्याच्या शक्तीचं वर्णन आहे. इतक्या शक्तीने संपन्न असलेला तो कर्ण पण विद्येमध्ये गुरुभक्तीमध्ये कमी पडला. गुरूंना गुरु ते बोले झकवी या वृत्तीने विद्या संपादन केल्यामुळे एवढ्या कारणास्तव त्याला अनौचित्य प्राप्त झालं. विद्येचं वैभव फार, सामर्थ्य अतिशय, पण केवळ गुरुभक्तीमध्ये उणा पडल्या कारणाने गुरूंच्याकडे थोडस वागण्यामध्ये किंतु ज्याला म्हणता येईल कपट गर्भिणी मैत्री जशी असावी अशा प्रकारचं किंचित अंतरीचं उणा असल्या कारणाने त्या उणेपणामुळे त्या विद्येचा त्याला उपयोग झाला नाही, त्याला अनौचित्य प्राप्त झाले. म्हणून गुरुभक्तीमध्ये प्रवृत्त झालेल्या माणसाने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ईश्वर भक्तीपेक्षाही गुरुभक्ती श्रेष्ठ असून त्या भक्तीमध्ये जर किंचित उण निर्माण झालं तर त्याला अनौचित्य प्राप्त होतं. ते अनौचित्य प्राप्त होऊ नये यासाठी म्हणून गुरुभक्ती सतत माणसाने निष्कपट वृत्तीने करण्याची गरज आहे. तुम्हाला माऊलीच्या भगवंताच्या शब्दात बोलायचं झालं तर तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिना. ज्ञानी पुरुष तत्वदर्शी पुरुष आपल्याला उपदेश करतील तेव्हा तनु मनोजीवी चरणासी लागावे अगरवता करावी दास्य सकळ अशी स्थिती त्या संतांच्या बाबतीत आपल्या ठिकाणी असण्याची आवश्यकता आहे. आणि या सगळ्या गोष्टीला आपण लक्षात घेऊन महाराजांच्या या सहस्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने आपण सेवा करीत आहात. म्हणून शास्त्र दृष्टीने आपल्या या सेवेला यज्ञरूपता आहे आणि शास्त्र दृष्टीने या सेवेला औचित्य. अशा दोन गुणाने संपन्न हा महोत्सव आहे. अशी ही दोन गोष्टी सांगून मी आता आपल्या श्लोकाचं काहीसं चिंतन आपल्या पुढे सांगणार आहे. श्लोक असा आहे, बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मासु दुर्लभा. महात्मा शब्दाचा मूळ अर्थ आहे महान आहे, आत्मा नाम अंतःकरण ज्याचं त्याला महात्मा असं म्हणतात. किती अंतःकरण त्याचं मोठं असतं. जयाच्या चित्ताची गवसणी व्यापकामत. महाराजांनी असले की ज्याचं चित्त इतकं व्यापक असतं की सर्व व्यापक असणारा जो मी त्या मलाही त्याच्या चित्ताची गवसणी असावी अशा प्रकारचं त्याचं चित्त व्यापक असतं. म्हणून त्याला महात्मा असं म्हणतात. केवळ वस्त्राचे रंग बदलले, जटा संभार वाढवला, काही दिवस उपवास केला म्हणजे तो महात्मा होतो ही गोष्ट चुकीची आहे. ही सगळी बहिरंग लक्षणं आहेत, चांगली गोष्ट आहे, त्यात काही दोष नाही. साधूने जर लाडू खाल्ला तर त्यात कोणत्याही प्रकारचा दोष नाही, कारण साधू अन्न सेवन करतो, साधू मनुष्य शरीर धारण करून आलाय. गुरुजींना काही लोक आमच्या असं विचारित असत की महाराज तुम्ही काय खाता. अरे मी मनुष्य आहे तर जे इतर मनुष्य खातात तेच मी खातो. नाही म्हणले, मुद्दाम चौकशी केली की आपण काय खाता. म्हणले मी रोज कडवा सरकी पेंड हे खातो. आता काय दुसरं सांगणार. हे काय विचार नाही काय, पण माणसांची अशी प्रवृत्ती आहे. काही थोडीशी अलौकिकता असावी, हे लोक विलक्षणता असावी एवढंच माणसाला वाटतं. किंवा प्राय असा आढळ होतो की जो विषय आपल्याला अनावर असतो तो विषय ज्या एखाद्या पुरुषाने आवरलेला असतो तो मनुष्य त्या माणसाला साधू म्हणत असतो असा नियम आहे. यापेक्षा साधुत्वाचं त्याचं लक्षण जास्त जाऊ शकत नाही, कारण बुद्धीच मर्यादित असल्या कारणाने पुढे लक्षणापर्यंत त्याची वृत्ती जात नाही. म्हणून साधू पुरुषाच्या लक्षणामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की साधू हा अलौकिका नोहावे लोकाप्रती हेच त्याचं अलौकिकत्व असतं. यापेक्षा वेगळं त्याचं अलौकिकत्व काही असू शकत नाही. आणि अशा योग्यतेने तो असल्या कारणाने त्याला महात्मा ही संज्ञा आहे. वरवेश आम्ही पहावे ते काय अंतरीचे नोहे विद्यमान. वरपंग आपण काय वर्णन करू शकतो, अंतरी काय त्याच्यात दडलेलं आहे आपण काय सांगणार. आणि शास्त्र पण असं प्रतिपादन करतं की ज्ञानी पुरुषाचं लक्षण आहे तो अनावृत असतं. आणि अनावृत असणं हे त्याच्या बोधाचं लक्षण आहे. बोध म्हणजे ज्ञान. ज्ञान हे स्वसंवेद्य असल्या कारणाने एक ज्ञान कोणाच्याही ज्ञानाला विषय होत नाही. ज्ञान जर ज्ञानाला विषय होऊ लागलं
तर त्याच्यामध्ये विषयी भाव निर्माण होईल आणि ज्ञानाला जडत्व प्राप्त होईल. त्याचं जे स्वसंवेद्यत्व प्रतिपादन केलं, स्वयंप्रकाशत्व जे प्रतिपादन केलं, ते सगळं व्यर्थ होईल. म्हणून ज्ञानी पुरुषाचा बोध कोणाच्याही बोधाला विषय होत नाही आणि कोणाचाही बोध कोणाच्या वृत्तीला विषय होत नाही. मग सामान्यांचा बोध जर दुसऱ्याच्या बोधाला विषय होत नाही तर ज्ञानी पुरुषाचा बोध इतरांच्या बोधाला विषय होईलच कसा? म्हणून बोध कोणाच्याही वृत्तीला विषय होत नाही आणि बोधवान असणं हे ज्ञानी पुरुषाचं मुख्य लक्षण आहे. किती उंचीचा, किती वयाचा, किती जाडीचा हे त्याचं लक्षण नाही आहे. बहिरंग वक्तृत्व हे सुद्धा नाही. एखादा माणूस पोत्याने लिहित असेल, रात्रंदिवस कीर्तन प्रवचन करीत असेल, वक्तृत्व हे सुद्धा त्याचं लक्षण नाही. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे असं तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलंय. ऐसे ज्याचे व्याख्यान, ऐसे ज्याचे कीर्तन प्रवचन लेखन नाही, ऐसा ज्याचा अनुभव. अनुभव शब्दामध्ये सुद्धा शास्त्र गुंतवलंय. अनुशब्दाचा अर्थ आहे पश्चात, भव म्हणजे होणे, पुन्हा होणे. पुन्हा होणे या शब्दाचा अर्थ पूर्वी असलेला होणे. विमुक्तश्च विमुच्यते, पूर्वी ब्रह्म असलेला पुन्हा ब्रह्म होतो, याचं नाव अनुभव आहे. अशाच दशेला प्राप्त झालेल्या पुरुषाला, अनावृत पुरुषाला महात्मा असं म्हणतात. कोणालाही महात्मा असं म्हणत नाही. म्हणून महात्म्याच्या अनेक लक्षणामध्ये ही गोष्ट भगवान आता आपल्याला प्रतिपादन करतात की महात्मा कोणाला म्हणतात? वासुदेव सर्वमिती स महात्मासु दुर्लभा. ज्याच्या बोधामध्ये हे संपूर्ण वासुदेव स्वरूप आहे असं ज्याला प्रतीतीला येतं, असं ज्याच्या प्रत्यक्ष ज्ञानामध्ये आहे, त्याला महात्मा असं म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा लिहिताना असं लिहिलंय, ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे. ते ज्ञानदेवा दिसे आणि भरला घनदाट हरी दिसे असं लिहिलंय. इथे द्वितीय विभक्तीचा वापर करून ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःची अनुभूती व्यक्त केली आहे, उसना अनुभव नाही लिहिला. त्या द्वितीय विभक्तीचं हे महत्व आहे. ज्ञानदेवा दिसे, कोणाला दिसे असं नाही, मला स्वतःला आलेली जी अनुभूती आहे ती मी आपल्याला प्रगट करतोय. हल्ली तर अशी परिस्थिती आहे की जनता जनार्दन रूप आहे असं म्हणण्यासाठी सामान्य राजकीय लोक सुद्धा आता प्रवृत्त झाल्याचे दिसून येतात. कारण क्षणभराला त्यांना निवडून यायचं असतं, तेवढ्या पुरता आता कोणतं वचन वापरावं म्हणून साधू वचनाचा ते वापर करतात. जन नोहे अवघा हा जनार्दन ही वाणी आहे एकनाथ महाराजांची. त्यांना शोभण्यासारखी वाणी आहे. कारण सांगतो आपल्याला म्हणजे कळेल. मी कोणाची निंदा करतो किंवा त्याच्यावर टीका करण्याकरता हे सांगतो अशातला भाग नव्हे. अनुभव आहे माझा आपल्याला, ते आपल्याला सांगतो की निवडणुकीपूर्वी हे निवडणूकवाले लोक ज्यावेळी आपल्याकडे येतात तेव्हा दास मारुते म्हणून येतात आणि जेव्हा निवडून येतात तेव्हा केव्हा वीर मारुते होता ते आपल्याला कळत नाही. आणि त्याचा परिणाम असा की जनता जनार्दनाची आम्ही सेवा करायला प्रवृत्त झालो आहे असं म्हणणं हे साधू पुरुषाच्या वाणीमध्ये शोभणारं, त्यांचं अंतःकरण असणारं ते हे वापरत असतात. पण हे त्यांचं लक्षण नाही. तात्पुरता ते वापर करीत असतात. कितीतरी संत वचनाचा लोक असा दुरुपयोग करीत असतात. मला त्यातनं एवढंच प्रतिपादन करायचं आहे की वासुदेव सर्वमिती अशा प्रकारची ज्याची प्रतीती आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्याकरता लिहिताना असं लिहिलंय, हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा होत लाभाव. त्याची प्रत्येक गोष्ट प्रतीती रसामध्ये आहे. किंवा ज्ञानेश्वर महाराजांची वा तुकोबा यांची कोणतीही वाणी जर आपण घेतली तर प्रत्येक अक्षर त्याने त्या प्रतीती रसामध्ये भिजवलंय आणि मग ठेवलंय. या अक्षराच्या मागे प्रतीती रस नाही असं एकही अक्षर त्यांनी लिहिलं नाही. अनुभवे आले अंगा ते या जगात येत असे असं स्पष्ट रीतीने म्हटलंय आणि त्याप्रमाणे त्यांचं वागणं आहे. म्हणून प्रत्येक अक्षर हे प्रतीती रसामध्ये भिजवून लिहिलेलं आहे. म्हणून महाराजांनी लिहिले त्याला त्या प्रकारची आलेली प्रतीती आहे, प्रत्यक्ष अनुभूती आहे. ज्या प्रत्यक्षाचं लक्षण शास्त्रामध्ये अतिशय लांब लचक पण बारकाव्याने लिहिलंय. काही लोक आम्ही बोलत असताना मला सांगतात हे फार अवघड बोलतात. हे बोलत असताना यांचं बोलणं आमच्या डोक्यावरून जातं, कधी कधी डोक्यावरच्या केसावरून जातं. कित्येक लोक प्रवचन संपल्यावर आम्हाला येऊन विचारतात, महाराज तुम्ही बोलला, चांगलं बोलला, पण तुम्हाला तरी कळलं का हो? आम्हाला अशी मोठी पंचायत पडते, याला तर काय सांगावं. पण नाईलाजाने आम्ही जर त्याचा अभ्यास करतो आहोत तर आम्हाला बोललं पाहिजे. याचा अर्थ असा नाही की लोकांचं मनोरंजन करण्यासाठी त्यांना कळतंय म्हणून सुलभीकरणाच्या नावाखाली काहीतरी विपरीत प्रतिपादन करावं असं नाही. हे शास्त्र संप्रदायपूर्वक असलेल्या माणसाचं काम नाही. लोक येवोत न येवोत, लोकांना कळून न कळत त्यांना कळवून देण्याचा प्रयत्न करणं आपलं कर्तव्य आहे. पण असं असूनही जर एखाद्याला कठीणता निर्माण झाली तर शास्त्र आहे त्याची कठीणता राहणारच. आजही कायद्याची भाषा कितीही सोपी केली तर काहीच अवघड पण त्याच्यामध्ये जसं राहावं त्या पद्धतीने शास्त्र कितीही सोपं केलं तर त्यात थोडंसं काठिण्य राहणारच. मुद्दाम आपल्याला अशासाठी प्रतिपादन करायचं आहे की अनुभव येतो त्याला प्रतीती येते म्हणजे काय? प्रत्यक्ष अनुभूतीसाठी शास्त्रामध्ये असं लिहिलंय की कोणत्या अनुभूतीला प्रत्यक्ष अनुभूती म्हणावं की ज्या अनुभूतीमुळे हा महात्मा महात्मा होऊ शकतो.
महात्मा पदावर आरूढ होऊ शकतो. त्याला शास्त्रामध्ये असं प्रतिपादन केलं आहे की प्रमात्याशी वर्तमान काल संबंधी योग्य विषयाचं अयोग्य प्रमाण अजन्य जे ज्ञान ते ज्ञान प्रत्यक्ष आहे असं म्हटलेलं आहे. आणि अशी त्याची प्रतीती असते की ज्या प्रतीतीमुळे तो महात्मा. प्रमात्याशी म्हणजे जो ज्ञानी पुरुष आहे तो ज्ञानी स्वतः प्रमाता. वर्तमान कालामध्ये परमेश्वराच्या स्वरूपाशी नाम अखंडाकार त्याची वृत्ती होते आणि अखंडाकार वृत्ती झाल्या कारणाने प्रमात्याशी वर्तमान काला संबंधी योग्य विषयाचं परमात्मा योग्य आहे म्हणायला काही कारणच नाही. आहेच आहे तो. कारण शास्त्रानेच असं वर्णन केले, वेदानेच असं वर्णन केले, यत साक्षात अपरोक्षात ब्रह्म. ब्रह्माचं लक्षणच असं केलं की जे साक्षात अपरोक्ष रूप आहे, अनुभूती स्वरूप आहे, प्रत्यक्ष स्वरूप आहे, स्वयंप्रकाश आहे म्हणून ज्याचं वर्णन वेदाने करून ठेवलं आहे. म्हणून विषयाच्या ठिकाणी प्रत्यक्ष योग्यता हेच आहे. म्हणून योग्य विषयाचं अयोग्य प्रमाण अजन्यता ही सांगण्याची पद्धती न्यायामुळे निर्माण झाली. विधिमुखाने प्रतिपादन केल्यानंतर काही जबाबदारी निर्माण होते. एकाने एक जबाबदारी आपल्याला पत्कराव्या लागतात. तेव्हा शास्त्रकारांनी, नैयायिकांनी वा इतर विद्वान मंडळीने विधिमुखाने प्रतिपादन करण्यापेक्षा निधेमुखाने प्रतिपादन करण्याची पद्धती अवलंबली. त्यामुळे काय होतं, अभावाने ज्यावेळी प्रतिपादन केलं जातं त्यावेळी विशिष्टतेचा कधीच संभव निर्माण होत नाही. आणि विशिष्टता संभवली नाही म्हणजे निर्विशेष पदार्थाचं ज्ञान करून देणं सोपं जातं. त्यासाठी म्हणून शास्त्रकारांनी काय केलं, निषेधमुखाने बोलण्याची पद्धती सुरू केली. उदाहरणार्थ वेद अपौरुषय आहे हा एक महत्वाचा विषय, वादाचाही विषय आहे. अनादि कालापासून याच्यावर पुष्कळ वादविवाद झालेले आहेत, आजही होतात, पुढे होत राहतील. वेद अपौरुष आहे असं असूनही दर काळामध्ये वेद अपौरुष आहेत का पौरुष आहे. कारण शब्दमय असल्या कारणाने त्याचा कोणीतरी उच्चारण करता असला पाहिजे. आणि वेदातही प्रत्येक मंत्राच्या मागे कोणीतरी एक ऋषी दर्शनात तो त्याचा द्रष्टा म्हणून प्रतिपादन केलेला आहे. त्यावरून प्रत्येकाचा असा अनुमान असतं की वेद हे पौरुषेच मानणं योग्य आहे. अनेक गोष्टींनी आपल्याला हे गोष्ट सांगता येईल. एकदा दादा काशी यात्रेला जाताना बडोद्याला गेले होते. तर बडोद्याला गेले असताना सयाजीराव गायकवाडांनी त्यांचा फार मोठा सत्कार केला. अगदी अंबारी पाठवली, राजेश्वरी सगळं पाठवलं आणि दादांचे एक प्रवचन झालं. राजदरबारात प्रवचन झाल्यानंतर त्याने असं विचारलं, महाराज मला एक शंका विचारू का. हो म्हणाले, विचारा ना, काय हरकत नाही. ते म्हणाले, वेदाचा अपौरुषत्व सगळे सांगतात, आपण हे वेदाचा अपौरुषय प्रतिपादन करतात, पण मी वेदाचा अपौरुषत्व माझ्या बुद्धीवर काय आरूढ होत नाही, मी काही मानित नाही. त्याबाबत आपलं काय मत आहे. म्हणजे यात काय मोठं नवल आहे, माझ्या गाडीचे जे बैल आहेत ना ते सुद्धा वेदाचा अपौरुषत्व मानित नाही. तेषाम येशाम को विशेष, त्यात तुझ्यात आणि त्याच्यात काय फरक आहे. मनुष्य देहामध्ये जर तू आलेला आहे, एवढा मोठा राजा आहे, धार्मिक आहे, तर वेदाचा अपौरुषत्व मानणं हेच माणसाचं माणूसपण आहे. हे पशुच्या करता निर्माण झालेलं नाही. वेदत्रयीच्या पाना अन्यत्र लागू नये अर्जुना, हे मनुष्या वाचोनी विधाना आन नोहे. ज्ञानेश्वर महाराजांनी स्वच्छ लिहिले की वेदाच्या विधानाचा एकमात्र मनुष्यच अधिकारी आहे, दुसरा कोणीही नाही असं पण लिहिलं. असं असल्या कारणाने वेदाचा अपौरुषत्व आपण मानलं पाहिजे. त्या वेदाच्या अपौरुषत्वाविषयी सगळ्यांनी वर्णन करताना असं केलेलं आहे की वेद अपौरुषय का, तर त्याच्या ठिकाणी भ्रम, प्रमाद, विप्रलिप्ता, कर्णापाठव इत्यादी पुरुष बुद्धीकृत वा पुरुष बुद्धीमध्ये संभवनीय असणारे जे दोष ते त्यात संभवत नाही, म्हणून वेदाला अपौरुषय म्हटलेला आहे. मौलीच्या शब्दात बोलायचं झालं तर निर्दोष वर्ण वपू संपन्न असल्या कारणाने वेदाला अपौरुषत्व म्हणतात. त्याला अपौरुषत्व दिलेलं आहे. जे इथं वर्ण वपू निर्दोष मिरवत असे असं सुरुवातीलाच मौलीने म्हटलेलं आहे. शब्द ब्रह्म आशेष तेची मूर्ती सुवेश, जे इथं वर्ण वपू निर्दोष मिरवत असत त्या वेदाची वपू वर्णरूप आहे, पण निर्दोष वर्णरूप आहे की ज्या वर्णामध्ये भ्रम नाही, कोणत्याही प्रकारचा प्रमाद नाही. प्रमादो अनवधानता, अनवधानता अशा प्रकारची कोणती त्याच्या ठिकाणी नाही. विप्रलिप्सा, लोभाधिक्य ज्याला म्हणतात तेही त्याच्या ठिकाणी नाही. आजकाल तुमच्या आमच्या ठिकाणी लोभाचं अधिक्य एवढं वाढलेलं आहे की त्या लोभाधिक्याला पारावार राहिला नाही. की म्हणा राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये अन्यत्र लोभाधिक्य निर्माण झालंय हे थोडं समजण्यासारखं आहे. पण पारमार्थिक क्षेत्रातही लोभाधिक्य निर्माण व्हावं हे या कलियुगाचं मुख्य लक्षण आहे. कलियुग म्हणजे काय, जेव्हा महाराज लोकांच्या मध्ये लोभाधिक्य निर्माण होतं तेव्हा कलियुग असतं असं गुरुजी म्हणत असत. त्याचा मी फक्त आपल्या पुढे अनुवाद केला. तेव्हा असं लोभाधिक्य निर्माण होणं हाही एक प्रकारचा दोष आहे.
तो वेदामध्ये तोही नाही. कर्णापाठव ज्याला म्हणतात, अपटुता निर्माण व्हावी एखाद्या इंद्रियांच्या ठिकाणी, तर तोही दोष त्याच्या ठिकाणी संभवत नाही, म्हणून त्याला अपौरुषेय म्हणतात. पण हे सगळं सांगितलं विधिमुखाने, आणि विधिमुखाने सांगितलं असल्या कारणाने याच्यावरही काही शंका निर्माण होणं संभवनीय आहे. त्या सगळ्या शंका घेऊन जवळजवळ 350 पान विवेचन दादांनी केलेलं आहे. वेदाचं अपौरुषेयत्व हे त्याचं नाव आहे, आणि त्याच्यावर 350 पान शंकाने समाधान केलेलं आहे. मी ते काय आता आपल्या पुढे सगळं सांगणार नाही. मी सांगितले यासाठी दृष्टांत मला द्यायचा आहे की विधिमुखाने प्रतिपादन केल्यानंतर त्याच्यावर काही शंका निर्माण होतात, म्हणून प्रतिपादनकर्त्यांनी निषेधमुखाने ही गोष्ट प्रतिपादन केली, आणि ती अशी प्रतिपादन केली, अनाप्त अप्रणितत्वात अपौरुषेयत्वम. वेदाचा अपौरुषेयत्व निर्दोष वर्ण व को संपन्नता आहे म्हणून आहे असं म्हणण्यापेक्षा अनाप्ताने न केलेले आहे म्हणून वेद अपौरुष आहे, म्हणजे आप्ताने केलेला असा अर्थ ना. अर्थ जरी होत असला तरी सांगणं असं आहे की अनाप्त अप्रणितत्व. काय अनाप्ताने न केलेले वेद असल्यामुळे अपौरुष आहे. हे जसं वेदाच्या बाबतीत बोलावं त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाची जी प्रत्यक्ष प्रतीती असते ती अयोग्य प्रमाण अजन्य, म्हणजे योग्य प्रमाणजन्य असते असं नाही. अयोग्य प्रमाण अजन्य असते हेच बरोबर. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी एका साध्या दृष्टांतात ही गोष्ट प्रतिपादन केली. करो रससोय बरवी ती काने केवी भरावी, फुले आणून तुरंबावी डोळा केवी, तेथ रस तो मुखेची सेवावा, परिमळ तो घराणेची घ्यावा, तैसा मी तो यजावा मीची म्हणून. रस नाम स्वयंपाक उत्तम प्रकारचा तयार केला. करोनी रससोय बरवी उत्तम स्वयंपाक तयार बासुंदी तयार केली. ती काने केवी भरावी, ते आणून कानात कशी भरावी, कारण रस हा विषय जिव्हेचा विषय आहे, रसनेचा विषय आहे. रसनेचा विषय तो कानाला कसा उपयोगी पडेल. कान हे अयोग्य प्रमाण, आणि अयोग्य प्रमाणाने रसाचं ज्ञान अजन्य, अयोग्य प्रमाणाने अजन्य असल्या कारणाने रसना नावाच्या इंद्रियाने रसाचं ज्ञानजन्य असल्या कारणाने त्या रसज्ञानाला प्रत्यक्ष रूपता आहे आणि प्रमाण रूपता आहे. का त्याचे एकच कारण अयोग्य प्रमाण अजन्य. प्रमात्याशी वर्तमान काल संबंधी योग्य विषयाचं पण अयोग्य प्रमाणाजन्य ज्ञान झाल्या कारणाने जसं रसज्ञानाला प्रमात्व येतं त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाला त्या परमेश्वराचं होणारं जे ज्ञान ते ज्ञानही अशाच प्रकारचं प्रमात्याशी वर्तमानकाली संबंधित असतं, योग्य विषय असतो, आणि अयोग्य प्रमाणापासून अजन्य असतं, म्हणजे कोण्यातरी माणसाच्या वचनापासून त्याला ज्ञान झालेलं नसतं. आप्त पुरुषाकडून जे श्रोत्रिय आहेत, ब्रह्मनिष्ठ आहेत, अशा पुरुषांच्या उपदेशाने त्याला ते ज्ञान झालेलं असतं. कारण कोणाच्याही वचनाने अज्ञान भंग करण्याचं सामर्थ्य नसतं. फक्त ज्ञानी पुरुषाच्या शब्दातच हे सामर्थ्य आहे की शब्दाने त्याच्या अंतःकरणाच्या ठिकाणी असलेल्या अज्ञानाच्या निवृत्ती होऊन त्याच्या अखंडाकार वृत्ती निर्माण होत असते. घटाकार वृत्ती झाली म्हणजे घटाविषयी घटोपही चैतन्य आश्रित असलेल्या अज्ञानाची निवृत्ती होऊन अयं घटा हा असं ज्ञान होतं. त्याच पद्धतीने अखंडाकार वृत्ती झाली असता अखंडाकार चैतन्य आश्रित असलेल्या अविद्येची निवृत्ती होऊन वृत्ती परमेश्वराच्या आकाराकार होऊन आवरणभंगानंतर ती वृत्तीही निवृत्त होते आणि दृंगमात्र परमात्मा शिल्लक राहतो. ज्ञानेश्वर महाराजांनी ही गोष्ट अगदी साध्या सोप्या शब्दात लिहिली आहे. अशी साधू बोध झाला नुरोनिया ठेला, स्थायीत मराला अनुभव, कसा त्याला दृष्टांत दिलाय. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जाईल. त्याप्रमाणे निर्वृत्तिक दशा प्राप्त होते आणि केवळ दृंगमात्र परमात्मा शिल्लक राहतो. द्रष्टा दृश्य आणि दर्शन या त्रिपुटीचा बाध होऊन या तिन्हीमध्ये अनुत्युत असलेली जिची ओवण सारखी आहे, सातत्याने आहे. मासाब्द योग कल्पेशु गता गम्येश वने कधा, कितीही काळ लोटला तरी संविध एका न भिद्यते, ती एक रूप राहते. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद निर्माण होत नाही, होणं शक्य नाही. अशा प्रकारची जी संविध, त्या संविध रूपतेला हा ज्ञानी प्राप्त झाल्या असल्या कारणाने या ज्ञानी पुरुषाच्या प्रतीतीमध्ये हे समस्त ही वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा ओतला भाव, हे संपूर्ण वासुदेव स्वरूप आहे अशी त्याची बुद्धी असते. आणि या बोधाला तो प्राप्त होतो, त्याला महात्मा असं म्हणतात. हे त्या महात्म्याचं बोध दृष्टीने सांगितलेलं लक्षण. आणि अशा लक्षणाने संपन्न असलेल्या पुरुषालाच महात्मा म्हटलं जातं. उगीच कोणाला तरी महात्मा म्हणायचं हे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बसत. भारतीय संस्कृती ही आहे की लक्षण संपन्न असणाऱ्याला त्या लक्षणाने ओळखलं जातं. कोणाला तरी काय म्हणायचं नाही, कोणाला तरी पशु म्हणायचं नाही, कोणाला तरी ज्ञानी म्हणायचं नाही. ज्ञानी पुरुषाचं लक्षण ज्याला जुळत असेल तो ज्ञानी. संत कोण असतो, ही लक्षणं ज्याच्या ठिकाणी जुळत असतील तो संत आहे. कोणाला ज्ञान कधी होईल काही सांगता येत नाही. गृहस्थाश्रमी एखादा पुरुष आहे, उपनिषदामध्ये असं वर्णन आलेलं आहे की गृहस्थाश्रमी पुरुषावर अतिशय जबाबदारी आहे. त्या मानाने वानप्रस्थ संन्यासी ब्रह्मचारी यांना उपाधी कमी असतो.
आणि कमी उपाधी असल्या कारणाने ते सत्य, ब्रह्मचर्य इत्यादी व्रताने राहू शकतात. पण गृहस्थाने काय करायचं, तर त्याला उत्तर असं दिलेलं आहे की गृहस्थ सुद्धा ज्ञानी असू शकतो आणि संन्यासी सुद्धा भ्रष्ट असू शकतो. आपण असं समजायचं कारण नाही की संन्यासी झाला की तो मुक्तच होतो, असं काही नाही. संन्यासी सुद्धा आपल्या आश्रमापासून पतित होणं संभवने आणि गृहस्थ सुद्धा ब्रह्मज्ञ होणं संभवने. का, साधन चतुष्टय संपत्तीने संपन्न असलेला गृहस्थही मुक्त होऊ शकतो आणि साधन चतुष्टय संपत्तीचा जर अभाव असेल तर संन्यासी सुद्धा पतित होऊ शकतो, तो सुद्धा बद्ध असणं संभवने. फलबल कल्पन्यायावरून कोण अधिकारी आणि कोण अनधिकारी हे सांगता येत नाही. त्या न्यायावरून ज्याला त्या फलाची प्राप्ती होत असेल तो अधिकारी आहे. एक दादा गोष्ट सांगत असत. एक गुरु आपल्या शिष्याला महावाक्याचा उपदेश करीत होते. त्या उपनिषदात ज्या प्रमाणे 9 वेळा उपदेश केला त्याप्रमाणे याला अनंतवार उपदेश केला की तू ब्रह्मरूप आहेस आणि ब्रह्मरूप असताना तुझ्या ठिकाणी असलेल्या उपाधीचा परित्याग करून ईश्वराच्या ठिकाणी असलेल्या उपाधीचा परित्याग करून तुझा अविद्या उपाधी तर ईश्वराचा माया उपाधी, तुझा मलिन सत्व प्रधान उपाधी तर त्याचा शुद्ध सत्व प्रधान उपाधी, या दोन्ही उपाधींचा बाध करून निर्विशेष उरणारं जे चैतन्य म्हणजे जीवाधिष्ठान कूटस्थ चैतन्य व ईश्वराधिष्ठान असणारं ब्रह्म चैतन्य, या दोन्ही चैतन्याची एकरूपता आहे आणि त्याला म्हणतात मुख्य समानाधिकरण, असं त्या शिष्याला पटवून देत होते. एक धनगर तिथनं जात होता. ते शेळ्या राखण्याचं बाजूलाच राहिलं, पण हे ऐकणं त्याला गोड वाटलं. हे श्रवण करीत तो बसला आणि त्याच्या असं लक्षात आलं की मी देह असा परिच्छिन्न नसून या देहाचा अधिष्ठान असणारा चैतन्य तो मी आहे आणि सर्व व्यापक हे माझं खरं रूप आहे, असं त्याला त्या श्रवणानंतर वाटलं. आणि तो उठून नाचायला लागला की मी ब्रह्मरूप आहे, मी परिच्छिन्न नसून मी व्यापक अशा योग्यतेचा आहे. ते ऐकल्यानंतर त्या शिष्याला असं वाटलं कोण आहे हा. चौकशी केल्यानंतर कळलं की हा धनगर आहे म्हणून. त्याने गुरुजींना सांगितलं, गुरुजी हा धनगर आहे, हा अनधिकारी आहे. तुम्ही मला महावाक्याचा उपदेश करीत होता, मग वेदाचं श्रवण स्वरादी विशिष्ट रचनापूर्वक व आता आपण सांगितलेल्या तत्वज्ञानाच्या रूपाने श्रवण करण्याचा त्याला अधिकार नसताना त्याने श्रवण केले, तेव्हा त्याला हे शिस्त टाकून त्याच्या कानात ओतून त्याला शिक्षा दिली पाहिजे, कारण अनधिकाऱ्याने हे श्रवण केले म्हणून. गुरुजी म्हणाले तुझं म्हणणं बरोबर आहे, मला तुला असं विचारायचं आहे, तो कधी ऐकायला आला मला माहित नाही, कसा ऐकायला बसला ते मला माहित नाही. मी तुला उपदेश करीत होतो म्हणजे माझं निमित्त तू आहे. तुझ्या निमित्ताने मी अनंतवार तुला ब्रह्मात्मैक्य ज्ञानाचा उपदेश केला, महावाक्याचा उपदेश केला. करता करता वादे वादे जायते तत्वबोध हा बाजूलाच राहिला. एक तर कंठशोष माझा झालाय आणि हा कंठशोष जर आता वाढीला लागला तर लोकशाहीमध्ये ज्याप्रमाणे लठ्ठालठ्ठी होते तशी आता लठ्ठालठ्ठी होण्याची वेळ आली आहे. तरीही तुला बोध झाला नाही आणि त्याला काहीही न करता ज्या अर्थी बोध झालाय, बोध झालाय अर्थी तो अधिकारी आहे आणि तुला बोध झाला नाही म्हणून तो अनधिकारी आहे. आता शिक्षा द्यायची ठरली तर त्याला द्यायची का तुला द्यायची ते तू ठरव. असं असल्या कारणाने दैवी संपदावान असणाऱ्या कोणत्याही शरीराला ब्रह्मज्ञान होतं आणि आसुरी संपदावान असलेल्या कोणत्याही शरीराला ब्रह्मज्ञान होत नाही, असा नियम असल्या कारणाने त्या नियमानुसार कोणाला बोध होईल आणि कोणाला होणार नाही असं पहिल्यांदा सांगता येत नाही. त्याच्या अधिकारावर ही गोष्ट अवलंबून असल्या कारणाने अधिकार भेदाने हा उपदेश केला असल्या कारणाने ज्याच्या त्याच्या अधिकाराप्रमाणे त्याच्या फलाची प्राप्ती होते. परवा एका थोर पंडितांनी मला अशी शंका विचारली की महाराज हे कार्य करावं का करू नये, कारण अधिकाराचा प्रश्न निर्माण होतो. तेव्हा त्यांना सांगितलं एक करू नये हा एक भाग आहे, पण करावा या भागामधला मी आपल्याला अनुकूल भाग सांगतो. मेघवृष्टीने करावा उपदेश. मेघवृष्टीने जर आपण उपदेश करायला लागलो तर नियम असा आहे की अनधिकाऱ्याच्या पदरात कधी राहतच नाही आणि अधिकाऱ्याच्या पदरातनं कधी जात. तुम्ही खुशाल तत्वज्ञान प्रतिपादन करा, कधी कोणाच्या अनधिकाऱ्याला हा बोध होणार नाही. अधिकारी पुरुषाला बोध झाल्याशिवाय राहतच नाही असा नियम आहे. जसं फाटक्या पदरातनं कधी राहणार नाही आणि धडक्या पदरातनं कधी जाणार नाही, त्याप्रमाणे धडका पदर म्हणजे अधिकारी पुरुष त्याच्या अंतःकरणातनं बोध कधी त्याला बोध होणारच, अधिकारीच आहे. अहो प्राप्य प्रापक भाव जो संबंध प्रतिपादन केला तो अधिकाऱ्याचा आणि फलाचा प्रतिपादन केला, अनधिकाऱ्याचा केलेला नाही. अनधिकाऱ्याला जर फलाची प्राप्ती होऊ लागली तर अधिकाऱ्याने काय अधोगतीला जाईल, असं होत नाही कधी. कदाचित सृष्टीतले कुठलेही नियम बदलतील पण हा नियम ईश्वर सुद्धा बदलू शकत नाही. तर सामान्य माणसांची गोष्ट सोडूनच आहे. ईश्वरही या नियमामध्ये कोणत्याही प्रकारचा आता बदल करू शकत नाही, कारण ईश्वर हा सत्य संकल्प आहे. त्याने एकदा केलेला नियम तो बरोबर परिपालन करतो. तुमचं आमचं कसं आहे, आपली घटना निर्माण केली आहे, त्याला 42 वर्ष झाली ना 66वी दुरुस्ती चालू आहे. मला वाटतं अजून काही दिवसांनी घटनेचं राज्य राहणारच नाही. तुम्ही कोणी इथे जर कायद्याचे ज्ञानी असाल तर चिंतन करा
आता चाललेलं ह्या राज्यामध्ये बहुतेक वटहुकुमाचं राज्य चाललेलं आहे, घटनेचं, कायद्याचं आणि कायद्याच्या पुढे नियमाचं राज्य चाललेलं नाही. जरी भाषा कोणतीही बोलली जात असली तरी त्याप्रमाणे हे चालत नाही. का? त्याचं कारण आहे मनुष्यकृत असलेले हे नियम असल्यामुळं त्याच्यामध्ये अनंत अडचणी निर्माण होतात. किंवा कायद्याचे ज्ञानी सांगतात लोकात जे घडतं ते बघून आम्ही कायदे तयार करतो, आणि कायदा लोक सांगतात की कायदे जसे आहेत त्याला बघून आम्ही पळवाटा काढतो. खरं काय घडतं मला माहित नाही, पण तुम्ही चिंतन करा. एका नट आणि नटीला विचारलं की तुम्ही फॅशन्स नवीन नवीन आणता, टीव्हीवर दाखवता म्हणून लोक बिघडायला लागले. त्याने सांगितलं आम्ही नवीन काही दाखवित नाही, आम्ही दाखवतो म्हणून लोक करतात नाही, लोक जे करतात ते आम्ही दाखवतो. आम्ही कशाला नवीन दाखवतो, त्यांना दाखवाय आमचं काही कारणच नाही. आता कोण कोणाला काय दाखवतं हे सगळं तुम्ही ठरवायचं, ते मला आता काही सांगायचं नाही. मला त्यातनं एवढंच प्रतिपादन करायचंय की आपली जी घटना आहे ही अशी मनुष्याने केलेली आणि 100 वेळा बदलायची. आता कायद्यात बसत नाही, काढा वटहुकूम, चला बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. योग्य का अयोग्य हा स्वतंत्र विषय आहे, पण अयोग्य असा निर्णय ज्यावेळी झाला त्यावेळी पंतप्रधानाला असं करायला लागले की आता वटहुकूम काढा, पण हे करायचं म्हणजे नियमाच्या बाहेर, घटनेच्या बाहेर जाऊन वटहुकुमाने त्याचं राष्ट्रीयकरण करावं लागलं. असं वेदात कोणत्याही बाबतीत करावं लागत नाही. वेदात एकदा जे निर्माण झाले ईश्वराच्या संकल्पात ते निर्माण झाले. बरं वाईट काही निर्माण हो, ते तसंच्या तसं. उदाहरणार्थ जीवाला देवाने स्वातंत्र्य दिले, कर्तृत्व स्वातंत्र्य दिल्यामुळे माणसं स्वैर वागतात. हे जर स्वातंत्र्य दिलं नसतं देवाने तर माणूस अगदी नाकाच्या नीट ओळंब्यातच वागला असता. काहीही ईश्वर सत्तेच्या बाहेर जाऊ शकत नाही. ईश्वराने काही गोष्टी ईशनिर्मित केल्या आहेत, त्यात काय आपण करतो? डोळ्याने पाहावे, काय बदल करू शकतो? कानाने पाहतो आपण कधी नाही, पाहूच शकत नाही. ईश्वराने काही गोष्टी नियमित करून ठेवल्या, त्यात आपण बदल करू शकत नाही. पण कर्तृत्वात दिलेल्या स्वातंत्र्याचा आपण दुरुपयोग करून स्वैर विषय सेवन करून अधोगतीला जातो. म्हणून जर ईश्वराला सांगितलं की देवा तू दिलेल्या स्वातंत्र्याचा लोक दुरुपयोग करतात, तेव्हा तू ते दिलेलं स्वातंत्र्य परत काढून घे, तर देव सांगतो दिलं दान, घेतलं परत घेतलं दान, असं माझ्यात घडणार नाही. ते मोहम्मदन लॉ मध्ये चालतं, 1 वर्षानंतर चालतं असं लॉ सांगतं. माझं म्हणणं नाही. लॉ मध्ये असं लिहिलंय की 1 वर्षानंतर ते घेतलेलं परत घेता येतं. आपल्यामध्ये मात्र आजही चॅरिटी कमिशनर कडे जर आपण गेला तर विल पत्र 100 वेळा फाडून बदलता येतं, पण एकदा दिलेलं दान परत घेता येत नाही असं कायद्यात अजून आहे. मला कायद्यातही आपल्याला आता तूर्त सांगायचं नाही, पण रचना या पद्धतीची आता आहे. म्हणून ईश्वर असा आहे की एकदा तुम्हाला स्वातंत्र्य दिले ना, तुम्ही त्याचा सदुपयोग करा, दुरुपयोग करा. ईश्वराला एक गोष्ट ज्ञात आहे की मी जे लिहिलेलं आहे, मी जे बोललेलं आहे ते एकदा बोललोय, आता मला त्यात बदल करायचं कारण नाही. समजा जीवाने स्वातंत्र्याने दुरुपयोग करून अधोगतीला जायचं ठरवलं, ईश्वर म्हणतो चांगली गोष्ट आहे, मला काय प्राणी कर्म सापेक्ष मी कर्माचा करता असल्या कारणाने त्याला अधोगती मला पाठवल्यामुळं माझ्यावर कोणत्या प्रकारचा दोष येण्याचं कारण नाही. ईश्वर हा पर्जन्यवत द्रष्टव्य, हा ईश्वर हा पावसासारखा समजला पाहिजे. मिरिया माझी तीख उसी गोड, पाणी तेच. मिरचीला दिलं ते तिखट निर्माण होतं, उसाला गेलं तर गोड निर्माण होतं. कोणी म्हणेल की पाण्याला घे हे पाणी, तू हे सगळं केलेलं आहे तर तुला शिक्षा दिली पाहिजे. एका ठिकाणी विषमत्व गोड निर्माण करायचं, एकीकडे तिखटपणा निर्माण करायचा, असं वैषम्य का? तो म्हणतो मी वैषम्य निर्माण करीत नाही, बीजामध्ये असलेल्या अंगभूत गुणांना वाढवणं एवढं माझं काम आहे. मिरचीच्या अंगभूत गुणातच जर तिखटपणाचं सामर्थ्य आहे तर मला दोष द्यायचं काय कारण? उसाच्या बीजातच जर गोडपणाचं सामर्थ्य आहे तर मला दोष देण्याचं काय कारण आहे? त्याप्रमाणे प्राण्याने केलेल्या कर्मातच जर त्याला सुख देण्याची शक्ती आहे तर त्या ईश्वर म्हणतो मी काय करणार? त्या प्राण्याने केलेल्या दुष्ट कर्मातच जर अधोगतीला नेण्याचं सामर्थ्य आहे तर त्याला मी काय करणार? मिश्र कर्मामध्ये त्याला पुन्हा मनुष्य शरीरात आणावं असं जर कर्मातच सामर्थ्य आहे तर मी काय करणार? म्हणून ईश्वर म्हणतो माझ्याकडे कोणत्याही प्रकारचा दोष आहे, दोष. कारण काय? ना दत्ते कस्यचित पापम न चैव सुकृतम विभुः अज्ञानेन वृतम ज्ञानम तेन मोह्यन्ति जन्तवः. त्याला मी काहीच करू शकत नाही. अज्ञानाने मोहित असलेले जीव जे आपापल्या परीने वागत असतात त्याला मी तरी काय करू शकतो? म्हणून ईश्वराने केलेल्या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. त्या ईश्वराने ही गोष्ट अशी लिहिलेली आहे की प्रत्येक प्राणी मात्रामध्ये जरी ईश्वराचं वास्तव्य असलं तरी आपल्या स्वतःच्या बोधाने अज्ञानकृत आवरणाची निवृत्ती करून त्या परमेश्वराच्या आकाराकार वृत्ती ज्याची होते तो परमात्म रूपतेला प्राप्त होतो, देवरूपतेला प्राप्त होतो, असं त्याच्यामध्ये सामर्थ्य असल्या कारणाने या संपूर्ण पदार्थामध्ये उपाधी माझी गुप्त, चैतन्याचे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती किंवा हे स्वीकारिती ते संत आहे. अशा रूपाने जे कोणी स्वीकारणारे असतील ते सगळे संत आहेत. मग तो कोणी असो, या संत लक्षणाने जो संपन्न असेल त्याला लक्षणाला संत म्हणावं.
त्या लक्षणाने संपन्न नसेल तर त्याला साधू म्हणू नये. म्हणून वासुदेव सर्वमिती स महात्मासु दुर्लभा. इतकं सांगितल्यानंतर माणसाच्या मनात अशी शंका निर्माण होणं संभव नये वा इच्छा निर्माण होणं संभव नये की असं जर ज्ञानी पुरुषाचं लक्षण आहे तर हा ज्ञानी पुरुष या लक्षणाला कोणत्या साधनाने प्राप्त झाला, कसा प्राप्त झाला. का एकदम जन्माला आला की झाला महात्मा. महात्म्याची खाण नाही आहे, लक्षात ठेवा. अधिकाऱ्याची खाण नाही आहे. माणसं आपापल्या कर्माप्रमाणे जन्माला येतात. अधिकार संपन्नता ही मनुष्याने प्रयत्नाने संपादन करावी लागते. त्याच्यासाठी भगवान लिहितात बहुनाम जन्मनाम अंते. हा एकदम ज्ञानी झाला नाही, अनंत जन्मांच्या शेवटी ज्ञानवान माम प्रपद्यते. तो अगोदर ज्ञानवान झाला आणि मग मला प्राप्त झाला. तो ज्ञानवान होण्यासाठी अनंत जन्माचा काळ निघून गेला. अनंत जन्माचा काळ कशामध्ये निघून गेला? काय पत्त्याचा डाव खेळत होता? नाही. अनंत जन्माचा जो काळ गेला त्याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी 7 पायऱ्या त्याच्यामध्ये लिहिल्या. पहिली पायरी महाराजांनी अशी लिहिली, जे तो विषयाची दाट झाडी. पहिली गोष्ट जर काही असेल तर शब्द स्पर्श रूप रसगंध या पंचविषयाची अशी गर्दी आहे की ज्या गर्दीला पारावार नाही. अनंत एका रूप विषयामध्ये किती प्रकार आहेत बघा ना. रस विषयामध्ये किती चिंतन आहे ते पाहना. या चिंतनावरून आपलं असं लक्षात येईल की अनंत प्रकार त्याच्यामध्ये निर्माण झाले आणि या दाट झाडीमधून निघून जायचं हे काही सोपं काम नव्हतं. म्हणून या सगळ्या दाट झाडीमधून या विषयांचा परित्याग करून ज्याला शास्त्रामध्ये विषय वैमुख्य असं म्हटलेलं आहे ते विवेकजनित असावं लागतं. सामान्य रूपाचं वैमुख्य कोणालाही निर्माण होऊ शकेल, पण विशेष रूपाचं विषय वैमुख्य की जे विषय वैमुख्य ज्ञानेश्वर महाराजांनी असं लिहिले ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे सौभाग्य जेणे ब्रह्मानंदा योग्य होती. जीव ज्यामध्ये ब्रह्मानंद प्राप्तीला योग्य होती अशा प्रकारचं विषय वैमुख्य म्हणून ज्याला म्हणतात, अशा प्रकारचं वैराग्य म्हणून ज्याला म्हणतात, ते निर्माण होण्यासाठी मनुष्याच्या ठिकाणी विवेकजनित अशी वृत्ती निर्माण व्हावी लागते. तात्पुरती विषयाच्या विषयीची दुष्ट वृत्ती कोणाच्याही मनात निर्माण होते. दादांनी असं लिहिलंय की पशुव्यवहारामध्ये प्रवृत्त झालेल्या माणसाला क्षणभरापुरतं या विषयाविषयी वैराग्य निर्माण होतं, पण क्षणभराचा काळ निघून गेल्यानंतर त्या विषयाविषयी रमणीयतेची बुद्धी पुन्हा होते ती होतेच. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मागे पडत नाही. प्रसंग आल्यानंतर क्षणभर मनुष्य म्हणतो की आता ऐसे न करी जेणे हे होय. तो म्हणतो आता यावेळी घडलं आता मी पुन्हा हे करणार नाही असं म्हणतो आणि थोडा काळ निघून गेले की रे माझ्या मागल्या पुन्हा पहिलं आहे तसं, त्यात काय पुन्हा बदल होत नाही. मग असं प्रसूती वैराग्य निर्माण होतं. एखाद्याला स्मशानात गेल्यावर वैराग्य निर्माण होतं. तिथे गेल्यावर म्हणतात की काही नाही हो, खरोखरीच देह म्हणजे अगदी पाण्याचा बुडबुड आहे. आणि थोडं वळल्याबरोबर म्हणतो माझ्या जर तंबाखू वाईट चुना असला तर सांगा. आता देहाचं मिथ्यात्व सांगत होतं आता चुनेकडे कसा वळला म्हणजे कळलेलंच नाही. एक देखती एकाची दहने, पण खरं हे नाही आहे. विवेकजनित वैराग्य म्हणून ज्याला म्हणतात ते काही निराळ आहे. विवेकजनित वैराग्य हे सत्संगतीमध्ये निर्माण होतं, सद्गुरूंच्या कृपेने हे निर्माण होतं. एरवी कधीही असं निर्माण होत नाही. आणि ज्यांना विवेकजनित वैराग्य निर्माण होतं तेच वैराग्य ब्रह्मज्ञान फलपर्यवसायी होतात. नाही तर ब्रह्मज्ञानामध्ये माणसं प्रवृत्त होत नाही. त्याचं कारण क्षणभराचं वैराग्य कोणालाही निर्माण होतं, पण कोणालाही ब्रह्मज्ञान होत नाही. ब्रह्मज्ञाना वाचून जन्मच्या जन्म निघून जातात, म्हणून माणसाला ज्ञान होत नाही असं लक्षात ठेवा. ज्ञान होणं ही एक गोष्ट अधिकारावर अवलंबून असल्या कारणाने महाराज असं लिहितात की पहिल्यांदा त्याने विवेक संपन्न झाला, विषय वासनांचा परित्याग केला. तुका उनी आला पहाडी सद्वासनेची. तो पहिल्यांदा सद्वासनेच्या पहाडावर निर्माण झाला. साधू संगती निर्माण झाली. गुरुकृपा उषःकाल ज्याला म्हणतात तो गुरुकृपेचा उषःकाल निर्माण झाला. आणि गुरूंनी उपदेशिलेल्या तत्वज्ञानानंतर श्रवण मनन निधिध्यासन इत्यादी काळा साधनानुष्ठानामध्ये बराच काळ त्याचा निघून गेला. म्हणून अनंत जन्मांच्या शेवटी एकदम माणूस आला आणि जन्माला आला आणि साधू झाला असं घडत नाही. जरी आपल्याला आता दिसत असलं की ज्ञानेश्वर महाराज आले आणि एकदम ज्ञानेश्वरी लिहिली की अलौकिक झाले असं नाही आहे. मी म्हणण्याची गोष्ट सोडून द्या. माऊली काय लिहिते बघा. माऊली असं लिहिते की मी आलो आणि जन्माला आल्यावरून गीता लिहिली नाही. सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प म्हणून गीतेचे महाद्वीप पातलो प्रभू. महाराजांनी लिहिताना असं लिहिले सत्यवादाचं तप 1 दिवस 2 दिवस नाही, बहुत कल्प लिहिलंय. बहुत शब्दाचा अर्थ आहे संख्या नाही, त्याला गणित नाही, असंख्य कल्पपर्यंत सत्यवादाचं तप केलं आणि त्याचा परिणाम मला गीता वाचवले. गीता प्राप्त झाली. गीता प्राप्त होण्यासाठी अनंत कल्पाची सत्यव्रताची तपश्चर्या होती आणि मग त्यांना ते फल प्राप्त झाले. हे ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत, हे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या बाबतीत, हे तर सगळे अवतारी संत आहेत. यानंतर जे काही मानव संत झाले त्यांची सुद्धा हीच गोष्ट आहे की त्यांच्या अनंत जन्माची तपश्चर्या आहे.
त्या गवळणी एकदम आल्या गोकुळामध्ये आणि एकदम ब्रह्मज्ञान संपन्न झाल्या असं नाही झालं. त्या गवळणींची फार मोठी तपश्चर्या होती. गोपी संत नाव आहे. गोपी शब्दाचा अर्थ गोभीही नाम इंद्रियही, इंद्रियांच्या करून ब्रह्मरसम वा भक्तिरसम त्याचं पान करणाऱ्या त्या होत्या म्हणून त्यांचं नाव गोपी असा. उगीच काहीतरी मनात आलं म्हणून त्यांचं नाव ठेवलेलं नाही. आणि त्या भक्तिरसामध्ये एवढ्या वाहत होत्या, इतकी त्यांची तपश्चर्या होती. साधू संतांनी तर असं लिहिले, बहुत दिवस होते आर्त वागविले. अनंत जन्माची आमची तपश्चर्या होती आणि ती आज या भगवंताचं दर्शन देऊन ती साथ झाली. एक गवळण तर असं सांगते की आता मला पुन्हा या मृत्यू लोकांमध्ये जन्माला येण्याचं कारण नाही. का? मज वाटे निश्चय याची दर्शन आहे. ज्या अर्थी आम्हाला या भगवंताचं दर्शन घडले त्या अर्थी आता आमचं या मनुष्यरूपी बाजारामध्ये शेवटचं येणं आहे. आता पुन्हा आम्हाला येणं नाही. मागील या जन्मा मुक्त झालो किंवा बीज भाजूनी केली नाही तैसे जन्म मरण आम्हा नाही. आता जन्म मरण नावाचा जो प्रकार आहे हा आता आम्हाला कधीही स्पर्श करणार नाही. म्हणून साधू पुरुष होण्यासाठी अनंत जन्माची तपश्चर्या असावी लागते, तरच तो साधुत्वाला प्राप्त होतो. महात्मा या अवस्थेला प्राप्त हो, एरवी तो प्राप्त होत नाही. असं असल्या कारणाने बहुनाम जन्म नाम अंते, अनंत जन्माच्या शेवटी त्याला ज्ञान होतं. कसं ज्ञान होतं? संतुष्ट सतत योगी यथात्मा दृढ निश्चया. तर योगी पदाचा अनेक लोकांनी वेगवेगळ्या रीतीने अर्थ केलाय. ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला अर्थ असा आहे, जीव परमात्मा दोन्ही बैसवनी ऐक्यासनी जयाच्या हृदय भुवनी विराजते. म्हणजे जीव ब्रह्मैक्य ज्ञाननिष्ठ पुरुषाला योगी ही संज्ञा दिली आहे. उगीच कोणाला तरी योगी ही संज्ञा दिली नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी 6व्या अध्यायामध्ये कुंडलिनी योगाचा विचार लिहिला. आजही बरेच लोक त्या कुंडलिनी योगाच्या विचारामध्ये प्रवृत्त आहेत. पण त्या कुंडलिनी योगाचं जे सूक्ष्म चिंतन आहे ते तुम्ही आपण 6व्या अध्यायात वाचा. मी आपल्याला एक प्रामाणिक असं सांगू इच्छितो की सोम योग नावाचं पुस्तक, त्याचं प्रकाशन महाराजांच्या हातून आपण इथे केलं आहे. त्यामध्ये याचं विवेचन आपण केलं आहे. काहीसं विवेचन मी त्यावेळी इथेच प्रतिपादन केलं होतं. आता मला त्यातलं एवढंच प्रतिपादन करायचं आहे. कुंडलिनी योगाचा शेवट लिहिताना महाराज असं लिहितात, सोहम भावाच्या बाया पसरून परमात्मलिंगा आलिंगन द्यायला हा माणूसच. म्हणून सोहम भावाच्या बाया पसरून परमात्मलिंगांना एक भावाने ऐक्य भावाने आलिंगन देणं हे या योगी पुरुषाचं मुख्य लक्षण आहे. आणि या लक्षणाने जो संपन्न असतो त्याला म्हणायचं ज्ञानवान. त्याही पुढे जाऊन शास्त्राने असं वर्णन केले की अहम ब्रह्मास्मित्याकारक वृत्ती देहवृत्तीचा परित्याग करून बाढ करून शिल्लक जर राहिली तर त्याला ती खरी निर्माण झाली. ती अन्यांची व्यावृत्ती करते आणि आपल्याला आता निवर्ते काही शिल्लक नाही म्हणून तीही आपसुका निवृत्त होते. त्याचं नाव आहे सोहमवृत्ती. आणि त्या वृत्तीनंतर त्या वृत्तीच्या निवृत्तीनंतर जे उर्वरित ब्रह्मरूप राहतं ती खरी स्थिती आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्याकरता अमृतानुभवात असं लिहिलंय की वाचारुण म्हणून ज्याला म्हणतात ते मी निवृत्त करण्याकरता काय केलं ते म्या पाया पडून सोडविले. याच्यासाठी एक गोष्ट सांगतो आणि माझी सेवा पूर्ण करतो. ती गोष्ट अशी, या पुणे शहरामध्ये असलेले एकानेक विद्वान नाना महाराजांच्या पुण्यतिथीला येत असत. नाना महाराजांच्या पुण्यतिथीला पंडितराज राजेश्वर शास्त्री येत असत, वाबगावकर शास्त्री येत असत, आपले महामहोपाध्याय वासुदेव शास्त्री अभ्यंकर येत असत. ही मंडळी त्या पुण्यतिथीच्या निमित्ताने येत असत. आणि तिथे एक मोठं ब्रह्मसत्र होत असे. विद्वान लोकांची चर्चा होत असे. विद्वान मंडळी एकत्र आल्या कारणाने कधीतरी ही मंडळी एकत्र यायची वर्षातून एकदा. तर त्यावेळी ब्रह्मसत्र होत असे. तर या ज्ञानसत्रामध्ये चर्चा होत असताना ही बहुतेक मंडळी मी ज्यांची नावं घेतली पंडित तर होतेच, पण साधं जरी काही बोलायचं झालं तर संस्कृत वाणीतच हे सगळे बोलत असत. दादा मात्र संस्कृतमध्ये बोलत असत आणि प्रसंगाने मराठीमध्येही बोलत असत. या 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 बोलू का? नाही तर शिष्टा गवणे अनाध्याय. तेव्हा दादा मराठीतही आणि संस्कृतमध्ये बोलत असत. योगायोग असा की काही पंडितांच्या असं मनात आलं की दादा आपण बोलता मराठीत, आम्ही संस्कृतमध्ये बोलतो. अगदी पदाची व्युत्पत्ती, त्या पदाची अतिव्याप्ती अव्याप्ती असंभव या सर्व दोषांनी विवर्जित अशी पदयोजना करून केवळ संस्कृत वाणीमध्ये आम्ही बोलतो. पण त्याचा कोणाच्याही मनामध्ये ठाव घेण्याचा प्रभाव सामर्थ्य असत नाही.
तुम्ही साधं सोपं मराठीत बोलता आणि आम्ही संस्कृत बोलणाऱ्या पंडितांच्याही मनाचा ठाव घ्यावा असं सामर्थ्य त्या अक्षरांच्या मध्ये निर्माण झालं. यासाठी तुम्ही काय केले तेवढं आम्हाला तुम्ही सांगा. दादा म्हणाली मी काय केलं, म्हणाले मी काही केलं नाही, मी तुमच्यासारखाच सामान्य कष्टीत मनुष्य आहे, पण मी माझ्या गुरूंच्या चरणावर हे माझं मस्तक समर्पित केलं, फक्त एवढंच केलं. ज्ञानेश्वर माऊलीच्या वचनाप्रमाणे ते म्या पाया पडून सोडविले, माझ्या ह्या मस्तकाला गुरूंच्या चरणी समर्पित केलं, फक्त एवढीच साधना केली. त्या पंडिताने दादांना असं विचारलं, दादा मग मी माझं मस्तक तुमच्या चरणी ठेवू का, की माझ्या गुरूंच्या चरणी हे मस्तक ठेवलं? त्यावेळी असं विचारलं नाही. तुम्हाला हे कसं सामर्थ्य प्राप्त होणार? वाचारुणात्म मुक्त होणं, महावाक्य श्रवणानंतर देहवृत्ती जरी निवृत्त झाली ते अहम ब्रह्मास्मित्याकारक वृत्ती शिल्लक राहिली तरीही ती मनुष्याला बाधक आहे. म्हणून थोरपण परासांडीचे व्युत्पत्ती आघवी विसरीजे, जगाजई धाकुटे होईजे तै जवळीक माझे. विद्येच्या पसाऱ्याने ज्ञान होत असं लिहिलं नाही. झाली विद्येचा पसारा हे अज्ञानाच्या लक्षणात लिहिलं. विद्येची खोली ज्याला म्हणतात ती खोली संपादन करण्याची आवश्यकता आहे आणि खोलीमध्ये हे दर्शन घडू शकतं, एरवी घडू शकत नाही. म्हणून वाचारुणाच्या परित्यागानंतर ऋणशेष ज्याला म्हणतात तेही निवृत्त झाल्यानंतर जे उर्वरित ब्रह्मज्ञान शिल्लक राहतं त्या अवस्थेला प्राप्त होणं, याला शास्त्रामध्ये लिहिले ज्ञानवान माम प्रपद्यते. तो ज्ञानी पुरुष मद्रूपतेला प्राप्त होतो, म्हणजे भगवत रूपतेला प्राप्त होतो. म्हणून अनंत जन्माच्या शेवटी ज्ञानी आपल्या ब्रह्मरूपतेला प्राप्त होतो. असा महात्मा, त्याला मी ब्रह्म आहे असा तर बोध होतोच, पण हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतीची रसाचा ओतला भाव भक्ता माझी राहो ज्ञानी आतोची. आपण असं समजायचं कारण नाही की तो ज्ञानी झाल्यामुळं आता भक्ती कशी संभवेल. महाराजांनी असं लिहिलंय, अद्वैती तेथ क्रिया किरणच आहे, पण अद्वैती भक्ती आहे हे अनुभवाची जोगे नव्हे बोलाय. त्याच्यासाठी महाराजांनी दृष्टांत दिलाय. देव देऊळ परिवारू कोरून की जे डोंगरू तैसा भक्तीचा व्यवहारो का न व्हावा, तर अवश्य व्हावा असा त्याचा अर्थ. लोक असं विचारतात का हो तत्वज्ञानी पुरुष तत्वज्ञानी ज्ञान संपन्न झाल्यानंतर कसा वागतो? अनेक उत्तर आहेत त्याची शास्त्रीय, पण व्यवहारता त्याला करण्याकरता आम्हाला सांगायला लागतं तुला अगोदर ज्ञान होऊ दे आणि ज्ञान झाल्यानंतर तू जसा वागशील ना तसा ज्ञानी वाग. त्यापेक्षा फार काही होण्याच्या पूर्वी विचार करण्यापेक्षा होऊ तर दे अगोदर ज्ञान. ते झालंच नाही तर उगीच जास्त चर्चा करण्यात तरी काय अर्थ आहे. आम्ही रोज तर्काचं चिंतन करतो, यद्यपि तर्काने त्याला उत्तर देता येईल. कारण लोक आम्हाला विचारतात तुम्ही विठ्ठलाची भक्ती करता, तो विठ्ठल तर पाषाणमय आहे. त्यांना ही गोष्ट कळत नाही की त्याच्या मागे काही शास्त्रीय शुद्ध अशा प्रकारची भावना आहे. त्याचं वर्णन करताना साधू संतांनी असं लिहिले, सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेथे तोहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती तीही उभी मूर्ती विटेवरी. आमच्याविषयी 4 अक्षर तुम्ही लिहा हो असा भाडोत्री लेखक बघून हे लिहिलेलं नाहीये. त्यांना जी प्रतीती आली ती त्यांनी ग्रसित करून ठेवली. त्यापैकी सत्य शब्दाचं तुम्हाला मी चिंतन सांगतो म्हणून मी त्यांना प्रतिपादन केलं. सत्य शब्दाचा आमचा अर्थ असा आहे, परागभाव, प्रथमंसाभाव, अन्योन्याभाव, अत्यंताभाव, सामयिकाभाव वा अन्योन्याभाव, चतुर्विध वा पंचविधा भावाच्या प्रतियोगित्वाचा ज्याच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंताभाव आहे तो आमचा विठ्ठल सत्य आहे. म्हणजे तुम्ही काय बोलता आम्हाला कळत नाही, मग आम्हाला बावळट म्हणण्यात काय अर्थ आहे? हे तत्वशुद्ध ज्याला म्हणतात ते आपण संपादन करण्याची गरज आहे. अशा तर्कशुद्ध पद्धतीने संत वाङ्मय असल्या कारणाने इथे एक विषय ठेवला होता बरोबर काही ठिकाणी की संत वाङ्मय कालबाह्य झाले आहे काय. शंका निर्माण होणं हेच मूर्खपणाचं लक्षण आहे. जी गोष्ट तर्कशुद्ध आहे ती कालबाह्य होऊ शकते कशी? विचार म्हणून जर प्रधान आहे, विचार म्हणून जर प्रमाण आहे तर त्याला कालबाह्यतेची शंका निर्माण होतेच कशी? तुमचं आमचं बरोबर आहे. ज्या देशातून ज्या कालातून आपण जातो त्या देशाचे त्या कालाचे व लोकांनी आपल्याला दिलेल्या वागणुकीचे प्रतिसाद आपल्या वाङ्मयामध्ये निर्माण व्हावे हे आपलं लक्षण आहे, हे संतांचं लक्षण नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी संपूर्ण ज्ञानेश्वरी वाचा, अमृतानुभव वाचा, लोकांनी दिलेल्या वागणुकीचा कुठेही महाराजांनी उल्लेख केला नाही. अशी वागणूक जर तुमच्या आमच्या सारख्याला दिली असते आपण काय बोललो असतो ते इथे न बोलणं चांगलं. लोक नुसतं जाता जाता म्हणतात की यांचं व्याख्यान ऐकलं पण तसं काही फारसं बरं झालं नाही तर लगेच आपण डोळे वटारून त्याच्याकडे बघायला तयार होतो. दुसऱ्या दिवशी त्याच्याविषयी काही टीका टिप्पणी आपण करतो. महाराजांनी कुठेही लिहिलं नाही. संपूर्ण वाङ्मय उलट लिहिताना प्रार्थना करताना पहिली प्रार्थना आहे जी खळांची व्यंकटी सांडो म्हणून. चिंतन करताना एक ठिकाण असं सापडतं, ते ठिकाण आहे देवी उन्मत्ते जगे जयाचे खंती न लगे जयाचे अंगे नशणे लोको. श्लोक मुळात असा आहे, यस्मान्नो द्विजते लोको
लोकांनो द्विजतेच या हर्षामर्ष भयोद्वेगही असं त्या महापुरुषाचं वर्णन करताना लिहिले. त्याच्यावर उदाहरण देताना माऊलीने पहिल्यांदा असं लिहिले, समुद्राचे नि माझे जळचरासी भय नुपजे, जळचरी नुबगीजे समुद्र दे. त्या जळचरांना विचारलं का हो हा समुद्र एवढा खवळतो, तुम्हाला कधी त्याची भीती वाटत नाही? ते जलचर म्हणतात अहो हा स्वभाव होता याचा, हा समुद्र असा नेहमी खवळतो, आम्हाला त्याच्याबद्दल काही वाटत नाही, कारण त्याचा स्वभाव आहे. त्या समुद्राला विचारलं या जळचराची एवढी मोठी संख्या वाढती आहे, तुला असं कधी वाटत नाही की सांख्यिक वाढीचं हे मोठं भय आहे, हे संकट कसं निवारण करावं? सरकारला एवढी मोठी चिंता लागली, तुला नाही चिंता? ते जळचर म्हणतो मला कितीही निर्माण होऊ दे, मला त्याच्याबद्दल कोणते जळचरी नुबगीजे समुद्र त्याच्याकडनं तो कधी कंटाळत नाही. या दोन्ही मध्ये दोघांच्या स्वभावाचं दर्शन आहे, कोणाचीही त्याच्यामध्ये निंदा नाही. त्याप्रमाणे जगाचा स्वभाव आहे, देवी उन्मत्ते जगे म्हणजे जगाचा हा स्वभाव आहे. निंदा करण्याचा त्याच्यात कुठेही तात्पर्य आहे. कशासाठी मी आपल्याला प्रतिपादन केलं, महाराजांनी लिहिलेले जे वाङ्मय आहे हे सार्वकालिक सार्वजनिक अत्यंत सुलभ अशा प्रकारचं आहे. अत्यंत अवघड असलेलं शास्त्र अत्यंत सोपं करण्याचं काम ज्ञानेश्वर महाराजांच्या पासून निळोबा महाराजांच्या पर्यंत नाथ महाराजांनी तुकाराम महाराजांनी सगळ्यांनी केलंय. म्हणून अवघडाचं सोपं करणं अतिशय अवघड आहे. ते कोणत्या तरी अवघडाचं अतिशय सोपं करून साधू संतांनी म्हणजे उपनिषदातल्या सगळ्या अवघड ज्ञानाचं, न्यायातल्या सगळ्या अवघड ज्ञानाचं सुलभीकरण साधू संतांनी केलं. सहज सौंदर्य त्याच्यामध्ये आहे, साहित्य आहे आणि शास्त्र यत्किंचित सोडलं नाही. सोपेपणाच्या नावाखाली गेले की शास्त्र बाजूला जातं, शास्त्र पकडावं असं ठरलं तर भाषेत आगडबंबाय विद्महेपणा निर्माण होतो. या दोन्ही गोष्टी बाजूला सारून संत वाङ्मय निर्माण झालं. आता एक आहे की अवघडाचं संतांनी सोपं केलंय. आता या सोप्याचं काय अवघड आहे की ज्या अवघडाचं संतांनी सोपं केलंय, हे एक काम आता शिल्लक आहे. ते काम अतिशय सोपं आहे. सोप्याचं अवघड सांगणं अतिशय सोपं आहे, अवघडाचं सोपं सांगणं अतिशय अवघड आहे. अवघड काम साधू संतांनी केलंय. आपल्याकडे एकच काम आहे की कोणत्या अवघडाचं हे सोपं आहे ते सोपं वाक्य आपल्या समोर घेऊन त्याचं अवघड सांगणं, एवढं फक्त आपल्या समोर असल्या कारणाने या श्लोकाच्या मागे असलेली जी कठीणतम अशा प्रकारची भूमिका अनंत जन्माच्या शेवटी या सर्व विषयांचा परित्याग करीत करीत हा ज्ञानी पुरुष निर्वृत्तिक दशेला प्राप्त होतो आणि सर्व व्यापक बोधाला प्राप्त होतो. हे त्या ज्ञानी पुरुषाचं लक्षण आहे. त्याच्या 7 पायऱ्या सांगून ज्ञानेश्वर महाराजांनी परमार्थाची एकंदर परिस्थिती साधना ही प्रतिपादन केली आहे. ती या निमित्ताने आपल्या समोर प्रतिपादन करून दत्त महाराजांच्या या सहस्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने आजची सेवा माझ्या वाट्याला आली होती. दिलेली सेवा यथामती म्हणण्याचा अर्थ मला सवय लागली आहे म्हणून म्हणण्याचा अर्थ नाही. मती शक्ती अनतिक्रम, मती शक्ती तिची मर्यादा उल्लंघन न करता जेवढी आहे तेवढी सगळी वापरून त्याचं नाव आहे यथामती. जेवढी यथामती सेवा करता येईल तेवढी ही वाङ्मय मी सेवा केलेली आहे. ती ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी समर्पित करून हे माझं बोलणं मी पूर्ण करतो. कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरु साखरे महाराज की जय. आतापर्यंत आपण 1 तासभर हरिभक्तपरायण किसन महाराज साखरे यांचं अत्यंत शास्त्र परिप्लुत आणि अनुभवात्मक असे विचार ऐकलेले आहेत. त्यांनी प्रतिपादन केलेलं वैराग्य हे त्यांच्या पूर्णपणे अंगात भिनलेलं आहे. हे आपल्याला त्यांच्या कृतीवरूनच अनुभवाला येत आहे. ते कशाचाही स्वीकार करीत नाहीत, परिग्रह करीत नाहीत. अशासारख्या या महापुरुषांचा आपल्याला या ठिकाणी प्रवचनाचा लाभ झालेला आहे. आपण अत्यंत कृतज्ञ आहोत. आता एक सूचना आहे, सर्व मंडळींनी पुढे सरकून घ्यायचं. मागे लोकांना उभं राहावं लागतंय, तरी बसल्या बसल्या जरा पुढे सरकून घ्यायचं. थोड्याच वेळात पुढच्या कार्यक्रमाला प्रारंभ होईल. पूज्य दत्त महाराज एवढ्याच बोलून गेलेले साखरे महाराज आणि माझा परिचय करून देण्याची आवश्यकता नसून देखील ती आवश्यकता आहे असं गृहीत धरून आपणा सर्वांना अल्पकाळ भोसले या नावाच्या संदर्भामध्ये रिझवणारे
माझे परममित्र प्राध्यापक दीक्षित आणि समोर असणाऱ्या बंध भगिनी, या समारंभामध्ये येऊन बोलण्याचा तसा अधिकार मला पोहोचत नाही, परंतु अधिकाराचा विचार न करता कुठलंही स्थान संपन्न करण्याचा अधिकार काही व्यक्तींनी संपादन केलेला असतो, त्यापैकी मी एक आहे. जसं लहान मुलं कधी गादीवर जाऊन बसतात, कधी कोणाच्या मांडीवर जाऊन बसतात, आपण कुठे जाऊन बसायचं याचा विचार न करता ती जाऊन बसतात, कारण ती विचार करूच शकत नाहीत, म्हणून विचाराशिवाय ती जाऊन बसतात. त्या महापुरुषांच्या संदर्भात आपण कुठल्याही प्रकारचा विचार करायचा नाही असं मी लहानपणीच ठरवलं आहे. आणि त्यामुळे आपण हक्कानं आणि हट्टानं त्यांच्यापर्यंत जाऊ शकतो, तिथे बसू शकतो, त्यांच्याविषयी बोलू शकतो आणि प्रसंगी त्यांना ऐकवू सुद्धा शकतो. मी घरामध्ये लहान मुलं पालकांना ऐकवत असतात आणि पालक सुद्धा कौतुकानं ते ऐकत असतात. ही जी बैठक आहे त्याच बैठकीवरती मी उभा आहे. साखरे महाराजांचं बोलणं मी जवळून आणि अंतरावरून ऐकत होतो आणि या प्रकारचं खरोखर तात्विक विवेचन करण्याची शक्ती जर आपल्या अंगी असती तर किती बरं झालं असतं असा विचारही मनात येत होता. परंतु या शक्तीचा अभाव मला जाणवत होता आणि अभावाच्या पैलतीराला असणारी परमज्योती मला दिसत होती. तेव्हा मीच विचार करीत होतो की शेवटी अभाव कोणता आणि स्वभाव कोणता हे आपणाला कळेल का. पण आपणाला कळेल का हा विचार करून काही कळत नाही हे कळल्यानंतर कळलंच पाहिजे हा आग्रह सुद्धा सोडावा, इतकं तरी कळणं आवश्यक आहे. आणि मला योगायोगानं तेवढं कळतं आहे. निर्मल व्हावं लागतं, निर्मम व्हावं लागतं, निराग्रही राहावं लागतं, तेव्हा कुठे परतत्वाचा निसरता स्पर्श घडतो. त्या परमार्थ म्हणजे परतत्वाचा स्पर्श घडावा यासाठी माणसाने केलेला प्रयत्न, एवढाच मी त्याचा अर्थ घेतो. उडवडी महाराज इथे असताना माझ्यासारख्या सामान्य माणसावरती सुद्धा त्यांनी तसा अनुग्रह केला आहे. कोण जाणे, कदाचित जो काही थोडाफार उत्कर्ष माझा घडला असेल त्याच्या मागे महाराजांचा तो स्पर्श सुद्धा असू शकेल असं मी मानतो. आणि शेवटी हाही एका अज्ञात शक्तीचा स्पर्श असतो. समोर दिसणारी माणसं ही प्रतीक असतात, म्हणून त्याच्या पलीकडं पाहण्याचा प्रयत्न करायचा. आणि शेवटी हा प्रयत्न आकाशाकडे पाहण्यासारखा असतो की आकाश दिसल्यासारखं वाटतं पण प्रत्यक्षात काहीही दिसत नसतं. तसं ते अथांग आणि अमर्याद असतं. तसं दत्त महाराजांकडे आपण पाहू शकतो, उडवणी महाराजांकडे आपण पाहिलंही आहे. त्याच्या मागची परंपरा आपणालाच मिळत आहे. काहीतरी दिसल्यासारखं वाटतं, थोडंसं जाणवतं, पण नंतर कळतं की हे सारं अथांग आहे, अमर्याद आहे. पण राहवतच नाही म्हणून पाहत राहायचं. थकवा आल्यानंतर डोळे मिटून घ्यायचे. डोळे मिटल्यानंतरही काहीतरी दिसू लागतं, त्यामध्येही आनंद शोधायचा आणि अशा रीतीनं जगत राहायचं. आणि या जीवन यात्रेला परमार्थ हे नाव द्यायचं असं ठरवून मी जगत आलो आहे. अर्थात मला सुद्धा तसं शब्दांचं वेड होतं. याला काही कारण असू शकतील, कारण मी खेड्यामध्ये जन्माला आलो आणि भोसल्याने इतिहास जरी घडवला असला तरी विद्येच्या क्षेत्रामध्ये एकही प्रकरण आतापर्यंत ते लिहू शकले नाही हे माझ्या लक्षात आलं. आणि म्हणून आपण अध्यापक किंवा प्राध्यापक व्हायचं असं तेव्हाच मी ठरवलं. मग माणसं जेव्हा शब्दांच्या जवळ जातात तेव्हा शब्दांच्या लोभात पडतात, कधी कधी शब्दांच्या आहारी सुद्धा जातात आणि शब्द हे अर्थांचे वाहक आहेत हे विसरूनच जातात. बऱ्याच वेळा सचिवालयामध्ये मुख्य अधिकाऱ्यांचं विस्मरण घडतं आणि दारावरती असणाऱ्या माणसाकडेच आपलं लक्ष जास्त जातं आणि याच्याच हातून आपलं काम होईल असं वाटू लागतं. तो प्रकार शब्दांच्या दुनियेमध्ये सुद्धा घडतो असं मला वाटतं. कारण शेवटी जे नेणिवेनं जाणावं आणि मौनाने सांगावं ते शब्दांच्या राज्यामध्ये कधी आढळणं शक्य नाही. पण हे कळायला सुद्धा वय उलटावं लागतं की काय असं मला वाटतं. कारण शेवटी माणूस हा आपल्या सामर्थ्याचं प्रदर्शन करण्यामध्ये कधी कधी एक वेगळ्या प्रकारचा आनंद अनुभवत असतो. तो अनुभव प्राध्यापक म्हणून, प्राचार्य म्हणून मी घेतलाय. पण आता पुढे आयुष्य, जेव्हा आयुष्याच्या उत्तरार्धाचाही उत्तरार्ध सुरू होतो तेव्हा मनात असा विचार येतो की इतके दिवस जगणं हे झालं, पण जगणं म्हणजे काय हे जगूनही आपणाला समजलं नाही. आता या शेवटी या जीविताची समाप्ती घडण्यापूर्वी कुठेतरी हे आपणाला कळलं पाहिजे. मरणाचे स्मरण असावे असं समर्थांसारखा एखादा सत्पुरुष सांगतो तेव्हा त्याला मृत्यूची भीती दाखवायची नसते, परंतु मरणाच्या माध्यमातून अमरत्वाचं दर्शन त्याला घडवायचं असतं आणि म्हणून कदाचित तो ती प्रेमाची सूचना देत असावा. आणि परमार्थामध्ये शेवटी हाच एक विचार महत्वाचा आहे की जे आहे ते बरचसं नाशवंतच आहे आणि या नाशवंताच्या पलीकडं अविनाशी असं काहीतरी आहे.
त्या आपलं लक्ष त्या अविनाशी तत्वावरती, त्या चिरंतनावरती असावं आणि जे नाशवंत आहे त्याला तुलनेनं दुय्यम लेखावं. जरी सर्वांच्या ठाई असणारं परतत्व हे तेच असेल, उपाधी माझी गुप्त असणारं चैतन्य सर्वगत आहे असं माऊलींनी सांगितलं, पण ते गुप्त आहे. उपाधी प्रकट झालेली आहे, चैतन्य गुप्त आहे. त्या उपाधीच्या माध्यमातून प्रकट होणाऱ्या गुप्त चैतन्याचा शोध म्हणजे ज्ञानयोग असं सुद्धा म्हणता येईल. वर्गामधल्या विद्यार्थ्यांशी सतत संबंध आल्यामुळे साखरे महाराज म्हणाले तसं अवघड सोपं करण्याची सवय लागली, पण त्यामध्ये थोडीशी हानी देखील झाली हे मलाही जाणवत होतं. कारण शेवटी व्युत्पत्ती संपन्न अशा विचारवंताच्या परिभाषेमध्ये बोलण्याची सवय ही अगत्याची आहे. पण महाराष्ट्रामध्ये काय किंवा भारतात काय तशी ती परवडणारी सवय नाही. हे सभेला आलेली माणसं शेवटपर्यंत सर्वार्थानं जागी असावी आणि जागीच असावी यासाठी तरी सुलभतेच्या दिशेनं गेलं पाहिजे. आणि माऊलींना हे कदाचित पूर्वसंचितामुळे कळलं असावं, म्हणून त्यांनी भगवंतांचा हा सारा विचार हा शक्यतो सोपा करून सांगितला. आता मी विषय जो विवेचनासाठी घेतला आहे तो विज्ञान युगातील परमार्थ साधना असा घेतला. विज्ञान म्हणजे काय याची तशी आपणाला थोडी कल्पना असते, जरी पुरेशी नसली तरी. कारण जोपर्यंत हा लाऊडस्पीकर आहे, हे लाईट्स आहेत, या मंडपामधल्या कितीतरी गोष्टी तंत्रविद्येतून निर्माण झालेल्या आहेत, तोपर्यंत विज्ञानाशी आपला संबंध नाही असं आता आपण म्हणू शकत नाही. म्हणजे गणेशोत्सवामध्ये घरोघर जाणारे जे गणपती आहेत ते सुद्धा अगदी विज्ञान परिणित अशा साधनांच्या साह्यानंच उभे राहतात असं दिसतं. म्हणजे विज्ञान हे तुमच्या आणि माझ्या जीवनाला येऊन भिडलेलं आहे. पण प्रत्यक्षामध्ये विज्ञान आलेलं नसतं, तर तंत्रविद्या आलेली असते. आणि तंत्रविद्या म्हणजे विज्ञानाच्या साह्यानं भौतिक विश्वावरती माणसाने मिळवलेला तो अल्पकालीन विजय असतो. तेव्हा विज्ञानाचा अर्थ साधारण एवढाच घ्यायचा की निरीक्षण आणि प्रयोग यांच्या साह्यानं सभोवताली असणाऱ्या निसर्गाची उकल करून घेण्याचा माणसाने केलेला प्रयत्न. की आंबा खाली पडतो, तो का पडतो याविषयी माणसाने केलेला विचार म्हणजे विज्ञान. पाणी समपातळीत राहतं, पण ते तसंच का राहतं याविषयीचा विचार अर्थात निरीक्षणपूर्वक केलेला विचार म्हणजे विज्ञान. निराग्रही बुद्धीने केलेला विचार आणि आग्रह विमुक्त मनानं ज्याचं प्रतिपादन केलंय असा विचार, एवढाच विज्ञानाचा अर्थ. विशेषत्वानं संपादन केलेलं ज्ञान. की माहीत नसेल तर काही सांगायचं नाही, जे माहीत करून घ्यायचं ते जाणून घेण्यासाठी आवश्यक ते सर्वच्या सर्व प्रयत्न केल्याशिवाय राहायचे नाही. आणि आपल्या निरीक्षणाला अचूकता यावी यासाठी सर्व प्रकारच्या उपकरणांचं सहाय्य घ्यायचं, ही साधारण वैज्ञानिकांची अभ्यास पद्धती किंवा वैज्ञानिकांची धारणा. त्या वैज्ञानिकांना ईश्वर किंवा ब्रह्म या गोष्टीचा विचार कधी करावा वाटत नाही, किंबहुना ते करीतही नाही. त्यांची प्रतिज्ञाच अशी आहे की निरीक्षणाच्या प्रयोगाच्या किंवा सर्वसामान्यांच्या अनुभव कक्षेमध्ये जे येऊ शकेल आणि ज्याची प्रचिती घेता येईल आणि ज्याचं सिद्धांत रूप प्रतिपादन शक्य आहे त्याचंच फक्त शास्त्र होऊ शकतं. आणि म्हणून शास्त्रज्ञ असं सांगतात की फक्त भौतिकाचं हे शास्त्र शक्य आहे, त्याच्या पलीकडचा विचार आम्ही करत नाही, कारण आमच्या अध्ययन कक्षेत ते येत नाही. म्हणजे आमच्या अभ्यास कक्षेला मर्यादा आहे आणि हा विषय त्याच्या पलीकडचा आहे. म्हणून या विषयाबद्दल आम्ही अधिकारवाणीनं काहीही सांगू शकत नाही. किंबहुना आहे हाच विषय समोरचा नीट समजत नसताना आम्ही आता ब्रह्मचिंतनाच्या निबिड अरण्यात कशाला शिरायचं असंही शास्त्रज्ञ म्हणतात. मग जे कोणी फिजिक्स केमिस्ट्री वगैरे हे शब्द आपल्या मुलांच्या मुळे आपल्याला माहीत झालेले असतात, कारण अधूनमधून आडलेली नडलेली मुलं पालकांची सत्व परीक्षा पाहण्याच्या निमित्तानं काहीतरी त्या शास्त्रातलं विचारत असतात आणि आपल्या शास्त्रीय अज्ञानाचा तलाश त्याच क्षणी आपणाला लागत असतो. आणि तू वर्गामधल्या सरांनाच तू विचार असं त्या मुलाला सांगून मार्गदर्शकाची भूमिका वठवून आपण बाजूला होतो. परंतु शास्त्रानं आपली भूमिका स्पष्ट केली आहे की जे इंद्रिय गोचर आहे आणि ज्याच्याविषयी चिंतन शक्य आहे त्याच्याविषयी केलेले संशोधन म्हणजे विज्ञान. अर्थात हे काही त्याची अशी ताजवेतोल व्याख्या म्हणता येणार नाही, पण हे स्थूल वर्णन म्हणायला काही हरकत नाही. मग आता या विज्ञानाच्या वाटेनं जे कोणी गेले त्यांना खरोखरच ईश्वर चिंतन करण्याची गरज भासली नाही, पण त्यांच्यातलेही काही अपवादभूत असे होते. आता आइन्स्टीन हा एक मोठा वैज्ञानिक, तो असा म्हणत असे की या सगळ्या ब्रह्मांडाच्या मागे, या विश्वव्यवस्थेच्या मागे, या निसर्गाच्या मागे काहीतरी, काही धारणा, काही विचार, काही बुद्धी आहे असं मला वाटतं.
तो कॉस्मिक इंटेलिजन्स असा शब्द वापरत असेल की पेरलेलंच उगवतं. एकाच वाफ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची धान्य टाकली आणि त्यांना पाणी घातलं तर प्रत्येक ठिकाणी वेगळं काहीतरी उगवलेलं असेल. माती तीच असेल, पाणी तेच असेल, पण उगवलेलं वेगळं असेल का? तर जे पेरलं जातं तेच उगवतं. हा जो न्याय, हा जो नियम, तो अबाधित आहे. त्रिकालाबाधित म्हणाला तरी बिघडत नाही. मग अशा अबाधित नियमांचं जे आरंभस्थान, जे उगमस्थान, जी उत्थानभूमी, त्यालाच आम्ही कॉस्मिक इंटेलिजन्स असं म्हणतो, असं तो म्हणतो. म्हणजे शंकराचार्यांची विचार पद्धती आणि आइन्स्टीन याची विवेचन पद्धती याच्यामध्ये तसं विलक्षण साम्य आहे. आणि जगामधले सर्व साक्षात्कारी आणि सर्व बुद्धिमंत हे कुठेतरी एकमेकांना भेटू शकतील अशी एक जागा आहे. त्या जागेला सुद्धा परमार्थ असं नाव देता येईल. म्हणजे हा मंडप आणि ती जागा याच्यामध्ये तसं विलक्षण साम्य. पण हे सगळं बोलणं झालं, पारमार्थिकांना वेगळं काय हवं होतं. म्हणजे आपल्या देशामध्ये खरं अजंठा वेरूळ सारखी काही कला संपन्न अशी स्थानं आपण पाहिली, काही शिल्पकलांचे नमुने पाहिलेत, तर या देशामध्ये ऐहिक विद्या सुद्धा वृद्धिंगत झाली होती हे लक्षात येतं. आयुर्वेदापासून योगासनापर्यंत जीवनाचा विचार केल्याचं आपल्या लक्षात येतं. अभावाचे आणि वेगवेगळ्या पदार्थांचं आम्ही केलेलं चिंतन पाहिल्यानंतर मूलगामी चिंतन करण्याची सवय भारतीय दार्शनिकांना किती होती याची कल्पना सुद्धा येऊ शकते. शेवटी हातामध्ये तळपती तरवार घेऊन कुरुक्षेत्रापर्यंत जाणं आणि युद्धापूर्वी धर्म जाणून घेणं आणि शेवटी धर्मयुद्ध करणं म्हणजे काय हे समजण्या इतपत नीतिमत्ता ज्यांना परंपरेनं लाभली होती अशा भाग्यवंतांचा हा देश आहे. या देशामध्ये पुरुषार्थामध्ये मोक्षाला अग्रक्रम दिला आहे आणि या जगामध्ये परम प्राप्तव्य कोणतं याचं उत्तर तुमच्या आणि माझ्या आणि आपल्या वाडवडिलांच्या जन्मापूर्वीच ते या भूमीला प्राप्त झालं आहे. हे कोणी एका व्यक्तीनं दिलेलं उत्तर नाही, तर युगानुयुगे माझा संभव घडेल असं म्हणणाऱ्या त्या शक्तीनं जणू काही त्याचं श्रवण आपणाला घडवलेलं आहे. आणि माझ्या दृष्टीनं या परमतत्वाची सामान्य माणसांना होणारी प्राप्ती हे सुद्धा एक प्रकारचं शक्ती संक्रमणच आहे. नाहीतर आपणाला हे कसं कळलं असतं याचा विचार आपण करा. म्हणजे एक साधा शब्द सुद्धा आपण स्वतः शोधला नाही. म्हणजे भेंडी, गवार आणि गाजर हे शब्द सुद्धा आपल्या जन्मापूर्वीपासून या जगात आहेत. म्हणजे आपल्या येण्यामुळे या जगात तसं विशेष काहीही घडलं नाही. आपण आलो हेच काय ते विशेष. मग याच्या अगोदर या सृष्टीचे आणि जीविताचे न्याय उत्स्फूर्तपणे आपल्या जीवनामध्ये प्रकट झाले कसे, तर माझ्या दृष्टीनं हे भगवंताचंच प्रकटीकरण म्हणायला काही हरकत नाही. आणि त्यानं केव्हा आणि कसं प्रकट व्हावं हे ठरवणारा तो आहे. म्हणजे त्याचं वेळापत्रक आमच्या हाती नसल्यामुळं आम्ही त्याचे मार्गदर्शकही नाही आणि त्याचा विधाताही होऊ शकत नाही. तर तसं परमार्थामध्ये ज्या मूलभूत प्रेरणा आहे की या सगळ्याच्या पलीकडे जे काही आहे, जे कळल्यामुळं सर्व काही कळू शकेल, जे सर्व वस्तूंच्या मूलस्थानी आहे ते काय, त्याचा शोध म्हणजे परमार्थ. आणि या भूमीमध्ये हा शोध अनादिकालापासून घेणारी माणसं होऊन गेली ही वस्तुस्थिती आहे. हा इतिहासाचा भाग आहे. बऱ्याच लोकांची तक्रार आहे की आपलं जीवन समृद्ध करण्याऐवजी या वेगवेगळ्या प्रकारचे शोध लावून मजलेदार इमारती बांधण्याऐवजी जागोजाग पेट्रोल पंप असे उभे करण्याऐवजी उगीच ब्रह्माचं चिंतन करण्यामध्ये ही माणसं इतकी मग्न झाल्यामुळं हा देश दरिद्री झाला. मला असं वाटतं हा देश तसा दरिद्री नव्हता. म्हणजे फार पूर्वी कधीतरी मोठमोठाली साम्राज्य होती आणि सिंहासनावरती बसलेला कोणीही स्वामी समोरच्या विरक्ताकडे पाहून नतमस्तक होण्या इतपत जोपर्यंत सुजाण होता तोपर्यंत राज्य हे स्वराज्या समान होतं. हे कधीतरी इतिहासानं पाहिलंय. हे लोक सारे सामर्थ्यहीन असते तर या भूमीमध्ये एवढी मोठमोठाली साम्राज्य उदयाला आली नसती. साधी प्राथमिक शाळा काढताना सुद्धा 5-5 वर्ष तयारी करावी लागते. त्या जिथे चंद्रगुप्ताचं साम्राज्य झालं त्या देशामध्ये लोकांची कसलीही पूर्वतयारी नव्हती. असं साहसाचं विधान वर्तमान कालामध्ये कोणी करू नये, भविष्यकालामध्ये ते करण्याचा प्रसंग कोणावरती येऊ नये. तेव्हा समृद्धी म्हणजे काय हे ज्यांना अनुभवानं माहीत होतं त्या माणसाने सुद्धा समृद्ध हे तसं जीवनाचं प्रयोजन होऊ शकत नाही. ते फार तर एक नगण्य दुय्यम साधन आहे. आणि म्हणून या समृद्धीच्या पलीकडे असणारं जीवन साध्य कोणतं याचा जो विचार आहे तोच मग आपण मला वाटतं हा ब्रह्मविचार म्हणा, परमेश्वराच्या साक्षात्काराची अदम्य लालसा म्हणा, भक्ती म्हणा, काहीही म्हणावं तरी तेच आहे. तुकाराम महाराजांना नजराण्यानं भरलेली ताटं शिवाजी महाराजांनी त्यांच्याकडे धाडली.
तुकोबाने त्याचा स्वीकार न करता ती परत पाठवली, कारण माझं जर मन आसक्त झालं तर मी पांडुरंगाचं स्मरण करू शकणार नाही, म्हणून मला ते नको आहे. त्या तुकाराम बाबांकडे आपण खरोखर 2 मोटार गाड्या पाठवल्या असत्या तरी सुद्धा त्याने त्या परतच धाडल्या असत्या. म्हणजे आजच्या परिभाषेमध्ये अगदी लॉटरीचं तिकीट जरी निकालासह पाठवलं असतं तरी त्याचा स्वीकार त्याने केला नसता. तुझवीण वाणी आणिकांची थोरी तरी माझी हरी जिव्हा जडो, असं म्हणणारा तो संत होता की हे परमेश्वरा, तुझ्या व्यतिरिक्त अन्य कशाचाही विचार करणं हा माझ्या दृष्टीनं व्यभिचार आहे, म्हणून मला अव्यभिचारी भक्ती तू दे. अशी प्रार्थना करणारी ती माणसं तशी भोळी किंवा भाबडी असतील असं मला वाटत नाही. मग त्यांना कळलं होतं की या जीवनात सर्वश्रेष्ठ काय आहे, आणि म्हणून जीवनामधल्या या श्रेष्ठतम अशा प्राप्तव्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणारी जी माणसं त्यांना आपण पारमार्थिक असं म्हणायचं. आणि ही माणसं आज तर महाराजांच्या रूपानं आपल्या पुढे एकतर परमार्थाचा वस्तू पाठवतात, ती अंतर्धान पावली असं नाही, ती परंपरा आहे. जसं शेवटी देवाच्या दर्शनासाठी सुद्धा बरंच रान तुडवत जावं लागतं. आळंदीला जाऊन पोहोचायचं असेल तरी बरंचसं चालावं लागतं. जागोजाग असं काही तीर्थस्थान आपल्याला आढळत नाही. बरीच वाटचाल केल्यानंतर ते आपल्या वाट्याला येतं. आणि म्हणून तर यात्रेशिवाय पुण्य लागत नाही असं जे म्हटलं जातं त्याचं सुद्धा कारण बहुतेक तेच असावं. चालत असताना माणूस बराच विचार करतो. गाडीमध्ये बसल्यानंतर विचार करण्याची शक्ती लोप पावते आणि फक्त गाडी चालू राहते. वारीच्या मागे वारीमध्ये जे चालणं वाट्याला आलं याचं कारण असं की ज्याला सत्संग आपण म्हणतो तो केवळ वारीतच घडू शकतो. मोटारीमध्ये बसून सत्संग केल्याचा दाखला कुठेही आपणाला आढळणार नाही. हरीचं नाव मुखानं उच्चारित, हरीचं नाव कानावरती घेत, मनामध्ये त्याचा विचार करीत, हरीच्या वास्तव्यानं पुनित झालेल्या एखाद्या भूमीच्या दिशेनं माणसानं टाकलेली पावलं याला आपण यात्रा म्हणतो, याला आपण वारी म्हणतो, ही आपण करीत असतो. मग ही नरसोबाच्या वाडीची असेल, ही औदुंबरची असू शकेल, ही गाणगापूरची असू शकेल, ही पंढरपूरची असू शकेल, ही काशीची असू शकेल, कुठली असू शकेल. हे निधिध्यासाचाच तो एक आविष्कार आहे. असा निधिध्यास या विज्ञान युगामध्ये सुद्धा ज्यांच्या जीवनामध्ये आढळतो अशी काही चरित्र माझ्या वाचनात आली आहेत. आणि मी त्यांचं चिंतन थोडं इतरांपेक्षा अधिक करू शकतो, कारण बाकीच्या शास्त्रांचा माझा तेवढा अभ्यास नाही. जर या पुढचा जन्म असेल आणि असणार, कारण लगेच मी मुक्त होण्याची शक्यता नाही आणि आपल्यासारखे श्रोतेही मला लाभतील असा विश्वास वाटतो, कारण तुमची आणि आमची मुक्ती बहुतेक बरोबरच घडणार. तर मग मात्र साखरे महाराजांचा तो वेदांत, तो वृत्ती प्रभाकर वगैरे कळलं का, हे ते सगळं वाचावं असं मला वाटतं. आणि विचारसागर हे ग्रंथ अतिशय चांगले, पण ते लहानपणी खरोखर त्याचा अभ्यास करायचा असतो. महाराजांच्या मी आश्रमामध्ये एकदा गेलो होतो आणि 10-12 वर्षाची मुलं वेदांत बोलत होती. ऐकल्यानंतर मला जरा बरं वाटलं. जसं मंडन मिश्रांच्या घरकुलाच्या खाणाखुणा सांगत असताना जिथे वृक्षावरती बसलेले पोपट हे परस्परांशी वेदांताच्या भाषेत बोलत असतील ते घरकुल ते शास्त्रीबुवांचं मानावं असं तेव्हा सांगण्यात आलं. कदाचित साखरे महाराजांचं तर ते वर्णन नसेल ना असं कधी कधी वाटतं. मी इतक्या अचूकतेनं, इतक्या तत्परतेनं खरोखर वेदांताचं विवेचन करण्याची शक्ती असणारी माणसं दुर्मिळ जरी झाली तरी ती आजही आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. ते आता मी फक्त जे सांगतोय ते थोडंसं म्हणजे की एक रामकृष्ण परमहंसांचं मी चरित्र वाचलं, कारण विवेकानंदांच्या जीवनामुळे मी प्रभावित झालो. त्यांना गुरुस्थानी असणारे रामकृष्ण हे त्याचे विज्ञान युगामधले ते पुरुषोत्तम होते. आता या माणसाची उपजत बुद्धी तेवढी शुद्ध होती की ते शाळेमध्ये कधी गेलेच नाही. हात धरून आई शाळेच्या दिशेनं नेत असताना अर्ध्या वाटेमध्ये या मुलानं आईला विचारलं की शाळेत गेल्यानंतर परमेश्वराचं दर्शन घडू शकेल का. तर आई म्हणाली शाळेचा आणि परमेश्वराचा काही संबंध नाही. या मुलानं आईचा हात खटकला आणि असं सांगितलं की जर शाळेत जाऊन परमेश्वर भेटणार नसेल तर शाळेत जाण्याची माझी इच्छा नाही. म्हणजे पहा की ही गोष्ट कुलगुरूंना कळत नाही, ती एका 5 वर्षाच्या मुलाला कळू शकते. हे नवल आहे. आणि तिथून पुढे खरोखर रामकृष्णांचं सगळं जीवन म्हणजे परमेश्वर प्राप्तीसाठी त्यांनी घेतलेला ध्यास होता. अगदी उपजत बुद्धीची म्हणजे पूर्वसंचितच आहे. जसं ज्ञानेश्वरांच्या बाबतीत त्यांना प्राप्त झालेली सर्वज्ञता हा त्यांच्या पूर्वसंचिताचाच तो बहुतेक परिणाम असणार किंवा तो प्रभूचाच अवतार असल्यामुळं मग त्या सर्वज्ञतेचं स्पष्टीकरण देण्याची जबाबदारी आपल्यावरती राहत नाही. पण ज्ञानेश्वर हे रामकृष्ण हे मानव कुलामध्ये एका सामान्य कुटुंबात जन्माला आले होते आणि आईजवळ हा आग्रह अगदी लहानपणी त्याने धरला होता. आणि मग चिखलाच्या अशा किंवा मातीच्या मूर्ती तयार करत आणि त्या मूर्तींशी संवाद करण्याचा ते प्रयत्न करीत असतात. अर्थात हे
वयाबरोबर असणारं आणि शोभून दिसणारं एक वेड म्हणून त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलं जात असेल. परंतु हे वेड अगदी ऐन उमेदीमध्ये शिगेला जाऊन पोहोचलं. आणि जसं पांडुरंगाच्या मूर्तीमध्ये ज्यांना जे दर्शन घडायचं ते घडतं, तसं दक्षिणेश्वरच्या कालीच्या मूर्तीमध्ये रामकृष्णांना वेगवेगळ्या प्रकारची दर्शनं आणि ब्रह्मशक्तीचे वेगवेगळे आविर्भाव त्यांच्या प्रत्याला आले. आणि त्यांचं सगळं आयुष्य हे निर्विवाद आणि निस्संदिग्ध अशा अनुभवांचीच एक कहाणी असं म्हणावं लागेल. म्हणजे रामकृष्ण हे फानावरती होते, प्रत्येक अनुभव तपासून घेत होते आणि पुन्हा तो नव्यानं घेण्याचा प्रयत्न करत होते. तर त्यांच्या चरित्रामध्ये त्यांनी केलेल्या आत्मकथनाचं असं दिसतं की त्यांना रामाचंही दर्शन घडलं होतं, श्रीकृष्णाचंही दर्शन घडलं होतं. अर्थात श्रीकृष्ण हा पूर्वी होता, आज आहे आणि उद्याही असेल. आणि जसं मघा महाराजांनी सांगितलं की काही गोष्टींना अंत नसतो आणि म्हणून त्या कालबाह्य होत नाही. जसं 4 गुणिले 4 बरोबर 16 हे समीकरण तसं कालबाह्य होऊ शकत नाही. पूर्वीही 16, आजही 16, उद्याही 16, केव्हाही 16. फक्त गणित आलं पाहिजे एवढी एकच अट. नाहीतर ज्याची बुद्धीच कालबाह्य आहे आणि ज्याला काही समजतच नाही त्याला हे समजावून देता येणार नाही. तसं ज्या चिरंतनाचा शोध घेणाऱ्या रामकृष्णांना ही भगवंताची सगळी रूप दिसली. पण विशेष म्हणजे ते इस्लामची आराधना करण्याच्या निमित्तानं मशिदीमध्ये सुद्धा जाऊन राहिले होते. तिथे ते नमाज पडत होते आणि अशा मनस्थितीमध्ये असताना त्यांना पैगंबरांचं दर्शन घडलं होतं. ख्रिस्तानी जगाला काय दिलं हे जाणून घेण्याच्या जिज्ञासेतून त्याने बायबल हे सुद्धा कोणाकडून तरी कोणाच्या तरी मदतीनं सहाय्यानं ते अभ्यासलं होतं आणि पुढे ख्रिस्ताचंही त्यांना दर्शन घडलं होतं. म्हणजे शेवटी जसं आपणाला काही अनुभव येतात आणि वेगवेगळ्या गोष्टी दिसतात, तशा रामकृष्णांना परमार्थाच्या क्षेत्रामधल्या विविध संभाव्यता आणि शक्यता ज्या होत्या त्यांचं चांगलं आकलन घडलं होतं. असा एक थोर पुरुष होता. आता त्यांच्या बहुतेक सगळ्या गोष्टी माहीत असतात म्हणून त्यांचा विस्तारपूर्वक विचार करावा असं वाटत नाही. पण ही साधना त्यांनी केली आणि या रामकृष्णांच्या चरणाजवळ केशवचंद्र सिन्हांपासून विवेकानंदांपर्यंत आणि ईश्वरचंद्र विद्यासागरांपासून महेशचंद्र गुप्तांपर्यंत बंगालमधले कितीतरी विद्वान मोठ्या आदबीनं जाऊन बसत असत. म्हणजे रामकृष्णांचं शिक्षण लौकिक अर्थानं जवळजवळ झालंच नव्हतं. मोठ्या सायासानं स्वतःचं नाव ते लिहित असत. या पलीकडे त्यांनी लौकिक अर्थानं विद्येच्या क्षेत्रात मजल मारण्याचा प्रयत्नच केला नाही. परंतु भगवंताच्या पाऊल खुणाचा मागोवा घेता घेता ते त्या अवस्थेपर्यंत आले आणि त्यांनी वेदांत हा सर्व जनसुलभ पद्धतीनं खरं समजावून दिला. अर्थात हा स्फूर्तीचा सगळा विचार होता. असं एक अलौकिक जीवन हे काही लोकांनी जवळून पाहिलं आणि तिथे रामकृष्णांचा साक्षात स्पर्श हा विवेकानंदांना लाभला आणि खरोखरच या आपल्या युवा शिष्याच्या मस्तकावरती त्याने हात ठेवला आणि विवेकानंदांच्या जीवनामध्ये जाणीवेची एक नवीन पहाट निर्माण झाली. म्हणजे ते स्वतः संदेहाच्या आवर्तामध्ये सापडलेले होते. विवेकानंदांचा व्यासंग फार मोठा होता. ज्ञानकोशाचे तेव्हा प्रसिद्धीला आलेले जवळजवळ सर्वच्या सर्व खंड त्यांनी वाचले होते आणि एकलव्याच्या एकाग्रतेनं ते वाचल्यामुळं ते मुखोद्गत सुद्धा झाले होते. म्हणजे विद्वानांचे राजे म्हणून शोभतील एवढे महाबुद्धिमान असणारे विवेकानंद एका निरक्षर माणसाला शरण गेले याला थोडासा अर्थ आहे. विवेकानंद अगतिक झाले होते असं नाही, परंतु मूर्तिमंत अनुभव हा कोणाच्या रूपाने आपणाला भेटेल याचा शोध घेत असताना त्यांना रामकृष्णांच्या जवळ थांबावं लागलं. समकालीन असे कितीतरी विद्वान वक्ते आणि विचारवंत त्या कलकत्ता शहरात, पंचक्रोशीत, परिसरात, बंगाल प्रांतात आणि भरतखंडातही होते. परंतु विद्वत्तेचं आकर्षण विवेकानंद स्वतः विद्वान असून सुद्धा त्यांना नव्हतं. कारण त्यांना असं वाटत असेल की शेवटी अनुभवाचा भाग इथे कुठे आहे. ही माणसं फक्त बोलतायत पण या बोलण्या पलीकडे काही आहे का. आणि म्हणून ते प्रत्येकाला हे विचारत असत. रवींद्रनाथांचे वडील देवेंद्रनाथ टागोर यांच्या भेटीसाठी ते एकदा गेले असतील 10-11 वर्षाचे आणि त्यांनी देवेंद्रनाथांना विचारलं की तुम्ही परमेश्वर पाहिलाय का. अर्थात त्याचं उत्तर देवेंद्रनाथाने एवढंच दिलं की बाळ मला तो दिसला नाही, पण तुझ्या नेत्रामधली दीप्ती पाहिल्यानंतर असं वाटतं की तुला तो दिसल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा विवेकानंद म्हणाले की माझ्या प्रश्नाचं हे उत्तर नव्हे, तुम्हाला तो दिसला आहे का. असा खरोखर ईश्वराचा, साक्षात्काराचा किंवा परमानुभवाचा शोध घेणारा असा तो मुलखा वेगळा विद्यार्थी शेवटी 5.5 वर्ष रामकृष्णांच्या जवळ राहतो आणि त्याच्या चित्ताचं, त्याच्या वृत्तीचं, त्याच्या बुद्धीचं सर्वार्थानं संस्करण घडतं आणि मग तो शिकागोच्या व्यासपीठावरती 1893 साली जाऊन उभा राहतो.
आणि देशोदेशीचे ज्ञानेश्वर तिथे आलेले असतात. त्यांच्या सभेमध्ये हा भारतीय संस्कृतीचा, अद्वैताचा किंवा हिंदूंच्या जीवननिष्ठेचा विचार तो उकलून सांगतो. लोक प्रभावित होतात. मग केवळ BA ची परीक्षा उत्तीर्ण झालेला त्या काळचा एक विद्यार्थी, हीच त्यांची योग्यता. विवेकानंद MA झाले नाही, PhDचा प्रश्नच नाही. BA झालेला माणूस सुद्धा विवेकानंद होऊ शकतो. काही न शिकलेला रामकृष्ण होऊ शकतो. आणि MA PhD होऊन सुद्धा माणूस काहीही न होता निघून जाऊ शकतो. हे सिद्ध करण्याचं काम मोठ्या प्रमाणात करणारी जी थोडी माणसं, त्यातला मी एक आहे. कारण आता तर साक्षात विद्यापीठाशीच माझा संबंध आणि प्रत्येक पदवीदान समारंभामध्ये मी हे पाहत असतो आणि जाणत असतो की ह्या पदव्या दिल्या जात आहेत, पण या मंडळींना फक्त पदव्याच मिळत आहेत. पुढे यांचं काय होईल हे त्यांचं ते पाहू शकणार नाही, पण निदान परमेश्वरानं तरी पाहावं असं वाटतं. तर रामकृष्ण विवेकानंद हेच अनुभवाच्याच मार्गाने गेले. पण आता यातले काही कसं की थोडे वेगळे अनुभव असतात. विवेकानंद अमेरिकेत एका घरकुलामध्ये उतरले होते. रोजचं चिंतन चालत असे, काही उपासना होत असे, काही वाचन लेखन होत असे आणि अत्यंत निसंदिग्ध आणि तर्कशुद्ध पद्धतीनं विचाराचं प्रतिपादन घडलं पाहिजे असा आग्रह धरणारे विवेकानंद होते. विवेकानंद हे तसे हळुवार स्वभावाचे, कोमल प्रकृतीचे कोणीतरी तसे केवळ भक्त नव्हते, तर शास्त्राच्या, विद्येच्या किंवा विचारांच्या क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रमेयाचं प्रतिपादन करताना ते निसंदिग्ध आणि तर्कशुद्ध असलं पाहिजे हा आग्रह धरणारे होते. त्यामुळे त्यांची व्याख्यानं अतिशय चांगली झाली. पण हा माणूस केवळ तसा व्याख्यान वेडा नव्हता, त्याला त्याहून वेगळं काही लाभलं होतं. तर अशाच कोणीतरी एक तरुण बाई होत्या, चांगल्या गायिका होत्या, गाणं त्यांचं खुलत असे आणि मादाम केल्वी हे त्यांचं नाव. आपल्याकडच्या लता मंगेशकरांप्रमाणे त्यांना तिकडे एक प्रतिष्ठा होती. या बाईला एकुलती एक कन्या होती आणि ती एका अपघातात दगावली आणि तेव्हापासून बाई उदास झाल्या आणि त्यांनी आपलं गाणं सोडलं. शेवटी आत्महत्या करावी असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्या आत्महत्या करण्याच्या तयारीनं कोणाला काहीही न सांगता एक काळोखामध्ये चालत राहिल्या. कुठल्या तरी अपेक्षित जागी जाऊन शेवटी देह विसर्जित करायचा असं त्यांनी ठरवलं. तर त्या काळोखामध्ये एक आवाज त्यांच्या कानावरती आला की मुली तू पुढे जाऊ नकोस, तू मागे फिर. हा त्याचा आशय होता. आणि त्या एका मनस्थितीमध्ये त्या आवाजाच्या रोखानं त्या चालत राहिल्या आणि स्वामीजी ज्या खोलीमध्ये बसले होते त्या खोलीपर्यंत त्या तिथे आल्या, कोणाही मार्गदर्शकाच्या मदतीशिवाय. स्वामीजी बसले होत्या, ध्यानमग्नच होते. बाई तिथे येऊन बसल्या. नंतर जेव्हा स्वामींनी डोळे उघडले तेव्हा त्या त्यांना दिसल्या आणि तिच्याकडे पाहता क्षणी बाईंच्या उन्नतीचा, मनशांतीचा मार्ग स्वामीजींनी सांगितला आणि तेव्हापासून त्या स्वामीजींच्या बरोबर राहिल्या. एक जगप्रसिद्ध गायिका. पुढे बेलूर मठासाठी काही द्रव्यार्जन घडावं म्हणून त्यांनी गाण्याच्या मैफली सुद्धा घेतल्या. मग त्यांच्या काय आता जसा दीक्षितांनी माझा परिचय करून दिला तसा परिचय करून देणं वगैरे हा भागच नव्हता. त्या अशा एका मार्गाने गेल्या. आता ही गोष्ट तशी विज्ञान युगामधली. जॉन डी रॉकफेलर हे जगामधले सर्वात श्रीमंत गृहस्थ गणले जात असत. तेव्हा त्या प्रश्न जसा मी टाटा, बिर्ला वगैरे यांची नावं घेतो की सगळ्यात धनिक कोण, तसं जॉन डी रॉकफेलर हे सगळ्यात धनिक गृहस्थ. तर हे गृहस्थ हे अमेरिकेमध्ये एक मान्यतेच्या शिखरावर असताना त्यांच्या एका मित्रांनी सांगितलं की विवेकानंद या नावाचा एक तरुण बैरागी या देशामध्ये आलेला आहे आणि त्याची व्याख्यानं फार चांगली होत आहेत. विरंगुळा म्हणून आपण त्यांना भेटायला काही हरकत नाही. या देशातलं तुम्ही सगळंच पाहिलं आहे, पण भारतातून आलेला एक संन्यस्त बघायला काय हरकत आहे. म्हणून हे रॉकफेलर त्यांना भेटायला गेले. त्या विवेकानंद विचारमग्न स्थितीमध्ये होते. रॉकफेलर जवळ आले पण विवेकानंदांनी त्यांची दखल घेतली नाही, कारण त्या मनस्थितीत ते नव्हते. रॉकफेलर असे निघाले, फणकाऱ्यानं चालते झाले. जाताना नकळत त्यांचं पाऊल मोठ्यानं वाजलं. उद्वेगाचा तो भाग होता. स्वामीजी भानावरती आले. त्यांनी रॉकफेलरकडे पाहिलं, त्यांना परत बोलावून घेतलं आणि त्यांच्याकडे पाहत पाहत त्यांच्या सगळा पूर्व वृत्तांत त्यांना ऐकवला, जीवन वृत्तांत ऐकवला. तर रॉकफेलर स्थिमित झाला की या माणसाला आपल्या जीवनामधले हे बारकावे कसे माहीत. म्हणून त्यांनी त्यांना स्वामींना विचारलं की स्वामीजी हे तुम्हाला सांगितलं कोणी. आमच्या देशातली माणसं तशी सहसा चाड्या करत नाही, मग अशा स्थितीमध्ये हे तुम्हाला कळलं कसं. त्यावर स्वामी एवढंच म्हणाले की मी नुकताच असा उपासनेतून असा बाहेर पडलो. काही वेळा मलाही अशी मनस्थिती प्राप्त होते की जेव्हा एका समोर बसलेल्या व्यक्तीचं सगळं चरित्र हे उघडलेल्या पुस्तकाप्रमाणे मला दिसू शकतं आणि मी वाचू शकतो. असा अनुभव काही वेळा येतो, दरवेळी येतोच असं नाही, पण काही वेळा येतो. मात्र हे ऐकल्यानंतर तो माणूस पुन्हा स्वामीजींच्या
भक्त परिवारामध्ये दाखल झाला. म्हणजे विवेकानंदाने केवळ वक्तृत्वाच्या बळावरती अमेरिकेमधल्या लोकांना जिंकलं असं नव्हे, तर असे अनेक अनुभव आहेत. हा अनुभवाचा भाग म्हणून मी इथे सांगतोय. इतर सभामध्ये कदाचित ते सांगणारही नाही. योगानंदांचं आत्मचरित्र आहे, ऑटोबायोग्राफी ऑफ ए योगी, हे त्याचं मूळ इंग्लिश नाव, आणि योगी कथामृत हा त्याचा मराठी अनुवाद. तर त्यामधला एक प्रसंग असा आहे की 2-3 लहान मुलं असतात आणि एका जलाशयाच्या काठी डोह असेल खेळत असतात. आणि खेळता खेळता एका मुलाचा तोल गेला, तो खाली पाण्यामध्ये पडला आणि गटांगळ्या खाऊ लागला. तर कडेला दुसरा एक मुलगा होता, त्याची बुद्धी एकदम खडबडून जागी झाली आणि जवळच पडलेली ती आंब्याची एक लहानशी डाळी होती, ती त्यानं पाण्यामध्ये टाकली आणि मुलाला सांगितलं की अरे पकड तू आणि मी तुला अलीकडे ओढतो. त्याप्रमाणे त्याची सुटका झाली. ही घडलेली घटना. पुढे विवेकानंद जेव्हा शिकागोच्या धर्म परिषदेच्या निमित्ताने गेले, तेव्हा त्या परिषदेला उपस्थित असणारी जी अनेक माणसं, त्यामध्ये हा मुलगाही होता. थोडा मोठा झाला होता आणि तो आपल्या आईबरोबर त्या परिषदेच्या प्रांगणातून असा चालत होता. एवढ्यात त्यानं आपल्या आईची बोटं धरली एकदम आणि तो म्हणाला, आई बघ बघ, तोच तो प्रकाश जो मला दिसला होता असं मी म्हणालो ना, बुडत असताना वाचवणारा, तोच. आणि ही माय लेकरं विवेकानंदांना भेटायला गेली आणि स्वामींचे पाय धरून ती माऊली एवढंच म्हणाली, या पोराला तुम्ही वाचवलं, मग आता त्याला तुम्ही अनुग्रह द्या. स्वामींनी फक्त स्मित केला आणि म्हणाले, त्यालाही अनुग्रह देणारा कोणीतरी भेटणार आहे. यापेक्षा मी वेगळं काही सांगत नाही. आता या गोष्टींच्या नोंदी आहेत आणि या पुस्तकाच्या असंख्य आवृत्ती निघालेल्या आहेत इंग्लिशमध्ये. आता हे जेव्हा मी वाचलं तेव्हा असं वाटलं की स्वामींची भेट कोणाला कुठे घडावी. विशेष इंद्रादेवी या नावाच्या सत्य साईबाबांच्या एक शिष्य आहे. टेक्सासमध्ये, मला वाटतं अमेरिकेमध्ये त्यांचा एक योगाश्रम आहे. त्या स्वतः चालवतात. बाई अतिशय बुद्धिमान आहे. तर या बाईंना लहानपणी आपल्या पाठीशी बसून कोणीतरी काहीतरी सांगतंय असा भास होत असेल. आता भास होऊ शकतो, तुम्हाला मला होत नाही ही आपली अडचण का, तर इतका चांगला भास व्हायला सुद्धा भाग्य लागतं. आपल्याला पाहिलेल्या चित्रपटातलं गाणं ऐकू येतं, कळलं का, पण यापेक्षा वेगळं काही नाही. त्या मुलीला असं वाटायचं की हे कोण आपणाला हे सांगताय. तर काही दिवसानं तिला उलगडा झाला की हे विवेकानंद नावाचे कोणीतरी एक योगी आहेत आणि हे आपलं मार्गदर्शन करतायत. बाईने आत्मकथनात हे लिहून ठेवलंय. या काही पलीकडे झालेल्या आहेत, आज त्या आहेत. तर त्यात त्यांनी असं स्वच्छ सांगितलं की मला विवेकानंद हे माझे पहिले गुरु, मार्गदर्शक म्हणून मला भेटले. मग पुढे जेव्हा त्या भारतामध्ये आल्या, त्या त्यांनी सहज आपल्या गुरुला कौल लावला की खरंच स्वामीजी, तुमचं आणि माझं जर काही नातं असेल तर कुठेतरी तुमच्या अस्तित्वाची एक खूण आहे, मला तुम्ही या गर्दीमध्ये दाखवाल का. तर दिल्लीमध्ये त्या एका मोठ्या समारंभामध्ये अशा सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या. खूप गर्दी होती. हा मनात त्यांच्या मनामध्ये विचार आला आणि अशी सभा थोड्या वेळात विसर्जित झाली आणि गर्दीतून वाट काढीत एक मुलगा आला आणि त्यानं विवेकानंदांचा एक फोटो बाईंच्या हाती दिला आणि तो निघून गेला. आता याला काय म्हणायचं. काही लोक म्हणतील असं घडतं, असं फार घडत असतं, स्टेशनवर हे जास्त वेळा घडतं. म्हटलं ठीक आहे, बाबा तुमच्या जीवनात अजून हे स्टेशन आलं नसेल, त्यामुळे हे घडण्याची शक्यता नाही. आता हे मानायचं किंवा नाही, माझ्यापुरतं मी हे मानतो. लोकांना मी आग्रहपूर्वक कधी हे सांगत नाही, कारण तो माझा अधिकार नाही. पण जर याच्या नोंदी असतील आणि त्या अलीकडच्या असतील आणि ह्या निर्विवाद असतील आणि तपासून घेता येत असतील तर घ्यायला काय हरकत आहे. महायोगी श्री अरविंद पुढे मोठे झाले असतील, त्यांना काही योगी व्हायचं नव्हतं. ICSC व्हावं ही वडिलांची इच्छा आणि क्लासिकल ट्रायपॉस घ्यावा हा त्यांचा प्रयत्न आणि दोन्ही पदव्या संपादन करून ते स्वदेशात आले. वयाच्या 7व्या वर्षी इंग्लंडमध्ये ते जाऊन पोहोचले आणि 14 वर्ष विद्यार्जन करीत ते तिथेच राहिले. भारतामध्ये